स्वागत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगुणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णकरुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते सप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरवृंद हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। श्री राधा गोविंद की जय। श्री चैतन्य महाप्रभु की जय। ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। हरे कृष्ण सर्वांना. सर्वांचं आपल्या या 18व्या दिवशी आपल्या 18 दिवसाच्या भगवद्गीता अभ्यासक्रमाच्या 18व्या अध्यायासाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. हरे कृष्ण माताजी गीता माताजी आपलं देखील या 18 शेवटच्या दिवशी आपल्या म्हणजे आपल्याकडून जी सेवा होते त्याबद्दल खूप धन्यवाद आणि स्वागत आजच्या आपल्या अध्यायासाठी. तर आपण आता सुरुवात करूया. तर आपल्या 18व्या अध्यायाचं जे नाव आहे तर ते काय आहे, मोक्ष संन्यास योग. आता आपण समजून घेऊ की ह्याच्यामध्ये ना गीतेचा निष्कर्ष सांगितलाय. म्हणजे खरं तर भगवद्गीता जी आहे तर ती जी आहे तर ती 17व्या अध्यायापर्यंतच पूर्ण झाली. मग आता ह्याच्यामध्ये भगवद्गीतेचा सगळा जो निष्कर्ष आहे तर तो आपण ह्या अध्यायात अभ्यासणार आहोत. मग आता इथे आपण लक्षात घेऊ की अशा पद्धतीने म्हणजे जे आपण ज्ञान मिळवतो जे 17व्या अध्यायापर्यंत आपण अभ्यासलं तर त्या योगे म्हणजे वेगवेगळं कर्मयोगाचं भक्ती योगाचं ज्ञान योग आपण तर त्याद्वारे आपण भगवानांच्याशी म्हणजे ते आचरणाच्या स्तरावर होतो कसं बरं संबंध प्रस्थापित करायचं तर हे आपण आजच्या अध्यायात आपण अभ्यासणार आहोत. मतलब पुढे जाऊ आपण स्लाइड वरती येऊया. मी मध्ये मध्ये स्लाइड्स कुठल्या आणायच्या ते पण सांगेन. इथे नंबर्स पाठवायला विसरले तुम्हाला. श्री राधा गोविंद यांच्या चरणी आपण वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि पुढे जाऊया. श्रील प्रभुपाद यांच्या चरणी वंदन आणि कृतज्ञता आपण व्यक्त करून पुढचा अभ्यास करू. पुढे जाऊ. हा आपण पाहिलं होतं की असे जे असतात की जे म्हणजे भगवान यांच्याविषयी जे शास्त्राच्या विधिविधानामध्ये सांगितले तर त्यानुसार उपासना करत नाहीत अशी अनधिकृत उपासनेबद्दल अर्जुन चौकशी करत होता. मग त्याबद्दल भगवानाने उत्तर दिलं की म्हणजे 3 प्रकारच्या श्रद्धा असतात, 3 प्रकारच्या उपासना, मग 3 प्रकारचे पदार्थ, 3 प्रकारचे यज्ञ. म्हणजे पदार्थ म्हणजे आहारातले पदार्थ आपण जे घेतो ते असा अर्थ घेऊया. तपस्यांचे 3 प्रकार आणि 3 प्रकारचा दान धर्म आणि ओम तत्सत आपण आपला त्याग दान तपस्या कसं भगवान जे आहेत परमात्मा रूपात आपल्या हृदयात त्यांना अर्पण करायचं हे समजून घेतलं. आता पुढे जाऊ आपण. हा बघा पुढच्या स्लाइड वर.
हा, मग आता इथे आपण समजून घेऊ की कर्मयोगाद्वारे आपण बंधनातून कसं मुक्त करायचं, आपण कर्माच्या बंधनातून. मग कर्माचे 5 घटक कुठले, मग 3 गुण सगळं काही नियंत्रित कसं करतात, मग वर्णाश्रम धर्माने आपलं शुद्धीकरण कसं होतं, आणि मग ब्राह्मण स्तरावर म्हणजे जे आहे म्हणजे तर ते गोपनीय ज्ञान जे आहे तर म्हणजे ब्रह्मस्तर नाही त्याला म्हणायचं, तर त्या स्तरावर गोपनीय ज्ञान जे आहे तर ते कसं आपण ग्रहण करू शकतो. मग शुद्ध भक्ती म्हणजे काय आहे, तर कृष्ण भावनेमध्ये आचरण करणे किंवा कृष्ण भावना भावित जे आहे तर अशा पद्धतीने कृष्ण भावना भावित भक्तामध्ये राहणं किंवा वावरणं. मग भगवद्गीतेचा निष्कर्ष काय आहे तर तो आपण आज समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढच्या स्लाइड वर येऊ. हा. आता आपण समजून घेऊ की पहिला जो श्लोक आहे तर त्याच्यापासून आपण सुरुवात करू. मग आता अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारलाय. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. अर्जुन म्हणाला, हे महाभाव ऋषिकेश, हे केशिनिषूदन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाणण्याची इच्छा आहे. आता आपण समजून घेऊया की भगवान जे आहेत तर त्यांना आता अर्जुन काय प्रश्न विचारतोय की हे केशिनिषूदन. आता हे ऋषिकेश, हे महाभाव असे 3 शब्द आहेत. महाभाव म्हणजे काय की असे भगवान जे आहेत ते म्हणजे सर्वश्रेष्ठ योद्धा किंवा सर्वश्रेष्ठ असे जे आहेत सर्वोच्च म्हणजे निरंतर षड्ऐश्वर्याने युक्त म्हणजे त्याचबरोबर हे पण आहे की ते शक्तिशाली योद्धा सुद्धा आहेत भगवान, ग्रेट वॉरियर, ह्या अर्थाने महाभाऊ म्हटलं जातं. तर सर्वोत्कृष्ट महाभाऊ भगवानच असू शकतात. मग आता हे ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी. मग केश निषेधन काय म्हणलं तर केश नावाच्या असुराला भगवान जे आहे तर त्यांनी म्हणजे मारलं होतं, त्याचा वध केला होता. ते म्हणून जे आहे ते अर्जुन त्यांना केशी निषेधन असं म्हणतात. मग आता इकडे आपण समजून घेऊ वृंदावन मध्ये केशी घाट म्हणून आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा वध केला होता भगवानाने. आता त्याग आणि संन्यासाबद्दल अर्जुनाला जाण्याची इच्छा आहे. म्हणजे पहा, भगवद्गीता आता जो आहे ते 17व्या अध्यायात खरं म्हणजे भगवद्गीता जी आहे ती पूर्ण झाली आहे. 18वा अध्याय म्हणजे काय तर सगळ्या म्हणजे भगवान यांनी सगळं जे काही वर्णन केलंय ह्या सगळ्या म्हणजे पूर्वी वर्णन केलेल्या विषयांचं सार म्हणजे 18वा अध्याय आहे पहा. आता भक्तिमय सेवा करणं हेच आपल्या जीवन म्हणजे आपलं जीवात्मा म्हणून परम लक्ष्य आहे पहा. आणि हाच म्हणजे सगळ्या ज्ञानांचा सार म्हणजे हा मार्ग आपल्याला म्हणजे सांगितलंय भगवानांनी. मग अशा पद्धतीने जो भगवानाची भक्तिमय प्रेममय सेवा करतो तर तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असं भगवानांनी सांगितलंय. मग आपण आता समजून घेतलं की भगवानाने म्हणजे काय केलं तर पहिल्या 6 अध्यायामध्ये जे आहे ते कर्म कसं करायचं असं सांगितलं. मग पुढच्या 6 अध्यायामध्ये शुद्ध भक्तियोगाचं वर्णन केलं आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये ज्ञान, दान म्हणजे त्याग, भगवानांची अपराप्रकृती पराप्रकृती सगळं ज्ञान आपण म्हणजे सगळंच आपण घेतलं. मग आता सगळी कार्य करताना भगवानांचं सहाय्य आपण घेतलं पाहिजे. ओम तत्सत त्या कृती ज्या आहेत ते आपल्याला अजून म्हणजे आपल्या भक्ती मार्गावरच्या क्रियांमध्ये म्हणजे ह्या दिव्य कर्म आहेत आणि भक्ती मार्गावर आपल्याला उन्नत करतात हे पण आपण अभ्यासलं. म्हणजे काय की भक्ती योगाविना अन्य कोणतेही जे आहे तर ते आपल्याला म्हणजे मार्ग जो आहे तो असू शकत नाही जर भगवान यांची प्राप्ती करायची असेल तर. 3ऱ्या अध्यायात आपण पाहिलं की म्हणजे विष्णूंना च्या संतुष्टीसाठी यज्ञ करायचा. मग आता इथं आपण समजून घेऊ की म्हणजे वेदांत सूत्र जे आहेत तर यांचं प्रमाण देऊन भगवान यांनी काळातील आचार्य ब्रह्मसूत्र म्हणजे किंवा वेदांत सूत्र आपण त्याला म्हणतो तर यांचं प्रमाण देऊन सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. म्हणजे जे ज्ञान योग सुरू झाला तिथून आपण पाहिलं 13व्या अध्यायापासून. मग प्रत्यक्षात काय आहे तर आपण वेदांत सूत्र समजून घेण्यासाठी त्याचे जे संकलन करते आहेत किंवा वेदांत जाणणारे आहेत म्हणजे कोण आहेत व्यास मुनी. तर म्हणजे त्यांच्याविषयी समजून घेतलं म्हणजे त्यांनी कोणत्या उद्दिष्टानं म्हणजे हे सगळं जे आहे ते संकलन केले तर कृष्णांना जाणण्यासाठी. म्हणजेच काय प्रत्येक वेदाचं उद्दिष्ट काय भक्तियोगच आहे. तर हे सुद्धा आपण समजून घेतलं. प्रत्येक शास्त्राचं प्रत्येक म्हणजे वेद पुराण या सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे तर भगवान कृष्णांना जाणणे. आता 2ऱ्या अध्यायात काय की संपूर्ण विषय वस्तू जे आहेत तर त्याचं सार आहे. म्हणजे भगवद्गीतेमध्ये कोणकोणते विषय चर्चिले गेलेत ह्याचं 2ऱ्या अध्यायात सार आहे बरं का. लक्षात ठेवूया हा फरक सगळ्यांनी. पण 18व्या अध्यायात काय आहे की जे जे उपदेश आहेत ना त्याचं सार आहे. म्हणजे भगवानांनी जेवढे म्हणून उपदेश केलेत त्याचं सार म्हटलं की
18वा अध्याय म्हणजे टीचिंग ऑफ कृष्णा म्हटलं. ऑल टीचिंग ऑफ कृष्णा, समरी ऑफ ऑल टीचिंग ऑफ कृष्णा असं सगळ्यांनी लक्षात ठेवा. म्हणजे 18वा अध्याय. आणि आपण सब्जेक्ट और टॉपिक्स डिस्कस असं, म्हणजे ज्यांना इंग्लिश मिडियम विषय जे चर्चिले गेले सगळे विषय वस्तू, तर ते म्हणजे दुसरा अध्याय असं लक्षात ठेवा सगळ्यांनी. मग 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं आणि मग गुणातीत कसं व्हायचं. मग आता त्याग आणि संन्यास जे आहेत, तर हे वेगवेगळे आहेत. मग आता हे विषय अर्जुनाला समजून घ्यायचे आहेत बरं का. मग आता इथं आपण समजून घेऊ की केशी निषूदन असं का म्हणतोय अर्जुन. तर केशीचा जसा वध केला तसे आपल्या हृदयातले जे असुर आहेत तशा शंकर रूपी, तर त्यांचा सुद्धा भगवानच वध करण्यात समर्थ आहेत पहा. म्हणून भगवान आहे ना, 100 रूपी असुराचं आपल्या हृदयात जे आहे तर त्यांचा वध करा या दृष्टीने भगवान आहे ना. आणि इंद्रियांची साम्य आहेत भगवान, म्हणजे काय त्यांचं मन जे आहे ते संतुलित भगवानच करू शकतात. त्याद्वारे त्याला मानसिक शांती प्राप्त होऊ शकेल यासाठी तो प्रार्थना काय करतो की हे केशी निषूदन, हे ऋषिकेश, अशा पद्धतीने प्रार्थना करतो. मग आता अशा असुरांना मारायचा तर असा योद्धाच असला पाहिजे. म्हणून काय म्हणतो अर्जुन, हे महाभाव, म्हणजे ह्या ज्या उपमा आहेत ना त्या अगदी विचारपूर्वक अर्जुनाने दिलेले आहेत. तर ह्या मागचा हेतू काय आहे, जसे आपल्या मनातले असुर रूपी जे 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 शंकारूपी जे असुर आहेत, तर ते त्या सगळ्यांचा भगवानच वध करू शकतात पाहण्यासाठी तो प्रार्थना करतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा. मग आता तसे भगवान म्हणाले की भौतिक इच्छावर आधारलेल्या कर्माच्या त्यागाला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात. आणि सर्व कार्यांच्या फळांचा त्याग करणाऱ्याला बुद्धिमान लोक त्याग असं म्हणतात. म्हणजे काय की भौतिक इच्छावर जो आधारलेलं कर्म असतं, म्हणजे काय की अशी जी कर्म असतात तर त्यांना विद्वज्जन म्हणजे असे जे विद्वान म्हणजे तर ते काय म्हणतात की म्हणजे तो संन्यास आहे. आणि आपण काय म्हणतो की सर्व कार्याच्या फळांचा त्याग करायला म्हणजे बुद्धिमान लोक त्याग म्हणतात. म्हणजे कसं समजून घ्यायचं, तर फळाच्या अपेक्षा आपण म्हणजे ठेवून केलेलं जे कर्म आहे तर ते आपण करू नये. त्यापेक्षा फळाची अपेक्षा आपण त्यागायला हवी. हा भगवद्गीतेचा उपदेश आहे. म्हणजे त्यामुळे काय होईल, आपण उच्च स्तरावर उन्नत होऊ. मग आता ह्यासाठी आपल्याला कर्मच ती सोडून द्यायची, म्हणजे ते सगळ्या कर्मांचाच आपण त्याग करायला म्हणजे आवश्यकता नाहीये. म्हणजे काय की आता वैदिक शास्त्रामध्ये विशिष्ट उद्देशाने यज्ञ केले जातात. मग चांगली पुत्र प्राप्ती व्हावी, स्वर्ग लोकांची प्राप्ती व्हावी, किंवा असे यज्ञ आहेत म्हणजे स्वर्ग प्राप्त करण्यासाठी किंवा पुत्र प्राप्ती करण्यासाठी. मग असे काम जे यज्ञ आहेत मग त्यांचा आपण त्याग करायचा. म्हणजे भौतिक इच्छावर आधारलेले म्हणजे अशी जी यज्ञ कर्म आहेत त्यांचा आपण त्याग करू शकतो. पण स्वतःच्या हृदयाची शुद्धी करता, आध्यात्मिक प्रगती करण्याकरता जे यज्ञ असतात, जपयज्ञ आहे हो की नाही, तर असे जे यज्ञ असतात तर त्यांचा त्याग केला जाऊ नये. म्हणजे असे जे असतात की जे आध्यात्मिक स्तरावर आपल्याला उन्नती करतात, करून देणारे असतात, विष्णूंच्या संतुष्टीसाठी केले गेलेले यज्ञ आहेत की जिथे कुठलीही भौतिक इच्छा नाही. तर असे जे आध्यात्मिक स्तरावर लाभ देणारे यज्ञ आहेत तर ते आपण करावे. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे जपयज्ञ. असे अनेक यज्ञांचं आपण उदाहरण, असे यज्ञ किंवा असे वेगवेगळे केले जातात म्हणजे भगवानांच्या संतुष्टीसाठी. तर असे जे यज्ञ असतात ते आपल्याला म्हणजे आध्यात्मिक स्तरावर उन्नत करतात. मग ते आपण त्यागू नयेत. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर. हा. आता काही विद्वजन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तपाशा कर्मांचा त्याग करू नये. म्हणजे काही लोकांना काय वाटतं, विद्वजन जे आहेत तर ते काय म्हणतात की असं म्हणतात की म्हणजे वैदिक शास्त्रामधले काही जे म्हणजे सकाम इच्छा ठेवून जे केले जातात यज्ञ, तर ते दोषपूर्ण आहेत म्हणजे असं त्यांना वाटतं. आणि मग ते त्यागायला पाहिजेत. पण सकाम कर्म आणि यज्ञ त्यागण्यापेक्षा त्या कर्माचं फळ त्यागलं तर ते सोपं आहे ना. म्हणजे आपल्याला भगवद्गीतेचा हाच संदेश आहे. मग इतर विचारवंत काय म्हणतात, वेगवेगळ्या विद्वज्जनांची मत अशी सांगितली इथे. तर म्हणजे यज्ञ दान तप जे आहे तर अशा कर्मांचा त्याग करू. म्हणजे काय की यज्ञ दान तप ही जर आध्यात्मिक स्तरावर आपल्याला उन्नत करत असेल तर ती आपण करायला हरकत नाही. म्हणजे इथं मतांतर सांगितले. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर.
आता यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग जो आहे तर करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ दान तप ही कर्मे महात्म्यांना देखील पवित्र करतात. म्हणजे काय की आता भगवान जे आहेत ते सांगतात पहा की वेदशास्त्र आणि भगवान यांनी घालून दिलेले वेगवेगळे नियम आहेत. आता भगवान स्वयं जे आहेत तर ते इथे उपस्थित होते आणि त्यांचा निर्णय अंतिम आहे. मग कृष्ण सांगतात काय की पहा आपण समजून घेऊ की जे असे म्हणजे जी कर्म असतात म्हणजे यज्ञ दान तप तर ती जी आहे ती कर्म आपण अ, जी आहे तर ती महात्म्यांना देखील पवित्र करतात. मग आपण तर म्हणजे ती करायलाच हवी. म्हणजे काय की म्हणजे मानव समाजाची प्रगती करता आपण म्हणजे योगीजन जे आहेत तर म्हणजे जे असतात साधू पुरुष महात्मा जन ते कर्म म्हणजे लोकहितासाठी लोकांच्या कल्याणासाठी करत असतात. मग आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये विविध संस्कार सांगितले आहेत. 16 संस्कार आहेत. मग विवाह संस्कार हा त्यापैकीच एक आहे. म्हणजे हे यज्ञ आहे, विवाह यज्ञ आहे. म्हणजे काय की आपण कौटुंबिक जे जीवन आहे तर ते सुरू करतो. म्हणजे काय की इथं समजून घ्या की गुरु आज्ञेने जे आहे तर विवाह यज्ञ संपन्न होतो. मग ह्या कशासाठी आहे? तर आध्यात्मिक प्रगतीसाठी आपलं मन सुद्धा संयमित असणं आवश्यक आहे ना आणि ह्यासाठी मन शांत व्हावं हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे. म्हणजे त्यामुळं अशा पद्धतीने जे आहे तर विविध यज्ञ सांगितलेत. म्हणजे असे जे यज्ञ दान तप आहेत ते आपल्याला आध्यात्मिक स्तरावर उन्नत होण्यासाठी जर केले गेले तर निश्चितच आपण ते करावेत. म्हणजे कसं की दान हे हृदयाची शुद्धी करत आहे. असं सुपात्र म्हणजे मनुष्यांना दान दिलं गेलं तर त्यामध्ये आध्यात्मिक जीवनात प्रगती होते किंवा सत्वगुणी दान आपण म्हणतो त्याला. तर त्याद्वारे आध्यात्मिक जीवनामध्ये आपली प्रगती होऊ शकते. संन्यासाने त्रिसंग करू नये पण जे शिष्य आहेत त्यांना म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये म्हणजे घेऊन म्हणजे तो आहे विवाह यज्ञ जर त्यांना स्वीकारायची इच्छा असेल तर त्यांना ते प्रोत्साहन नक्कीच देऊ शकतात ना. अशा पद्धतीनं जे आहे तर संन्यासी म्हणजे जे आहे ते कार्य करू शकतात. म्हणजेच काय यज्ञ दान तप ही कर्म जी आहेत तर ती महात्म्यांना देखील पवित्र करतात. म्हणजे काय की आपली शुद्धीकरणाची ती प्रक्रिया आहे. मग पुढे जाऊ आपण. हा मग दक्ष प्रजापतीची इथे गोष्ट आहे पहा. दक्ष प्रजापती जो आहे तर त्यांनी यज्ञ केला होता. मग तिकडे जे आहे तर म्हणजे त्यांनी यज्ञ करून म्हणजे मोठ्या यज्ञाचं जे आहे ते प्रयोजन केलं होतं. पण काय झालं की तिकडे भगवान शिवजी आहेत तर त्यांचा थोडस म्हणजे ते जे आहे ते समाधीस्थ होते. पण दक्ष प्रजापतींना काय वाटलं की माझं म्हणजे जावई आहे आणि तो उठून नाही उभं राहिला त्या सभेमध्ये जेव्हा म्हणून त्याचं आगमन झालं. तर मग त्यांनी निंदा केली त्यांची. मग आता तिथे मग काय झालं की तिथे सती माता आहेत तर त्यांनी मग जिथे अशा पद्धतीने निंदा होते एखाद्या वैष्णवाची तर त्यांनी आपल्या म्हणजे देहाचं दहन केलं. मग त्यानंतर पुढे तिथं बरंच म्हणजे शाप उशाप असं पद्धतीनं शाब्दिक वादविवाद असं खूप झालं. पण नंतर काय झालं की हे सगळं झाल्यानंतर मग तिथे ही सगळी बातमी जी आहे ती भगवान शिवजींना कळली. मग त्यांनी एक असुर उत्पन्न केला आपल्या जटेतून आणि मग काय झालं की त्यांनी म्हणजे तिथल्या बऱ्याच लोकांचा वध केला. म्हणजे असे जे विरोधाभासी बोलणारे होते आणि सगळेच म्हणजे असे अपराधावर अपराध करत होते. असं होतं एक अपराधाने एक अपराधांना जन्म देतो असं तिथे घडलं होतं सगळं. मग त्यावेळेला तिथे सगळे जे ऋषी मुनी आहेत तर त्यांनी येऊन म्हणजे तिथं मंत्रोच्चारण आणि विष्णूच्या संतुष्टीसाठी यज्ञ केला आणि मग ती शांती प्राप्त झाली. म्हणजे काय असं जे यज्ञदान तप आहे ते महात्म्यांना देखील म्हणजे अपराधापासून वाचवतं पवित्र करतं. म्हणजे दक्ष प्रजापती उच्च कोटीचे होते पण छोट्याशा अपराधामुळे म्हणजे एक अपराध आणि एक अपराधांना जन्म मिळतो. मग त्यांचं त्या असुराने काय केलं होतं की धड कापलं होतं आणि तिथं मग प्रार्थना केली सर्वांनी म्हटल्यावरती तिथे मध्ये म्हणजे तिथे त्यांनी म्हणजे मेंढ्याचं आपण म्हणतो ना किंवा बोकड तर त्याचं धड लावलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं मग असे म्हणजे घटना किंवा अशा गोष्टी घडल्या होत्या. मग त्यावेळेला जेव्हा विष्णूंच्या संतुष्टीसाठी व्यवस्थित तिथे यज्ञ केला गेला की ज्याचं प्रयोजन केलं होतं आणि तिथं घडल्या होत्या घटना वेगळ्याच पण त्यावेळेला मग तिथे कसं झालं की सर्वांची शुद्धी झाली शुद्धीकरणाचा तो विधी बनला. आता आपण ह्या श्लोकावरती येऊया. ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारच्या आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत. हे पार्थ ही सर्व कर्मे कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत हे माझं अंतिम मत आहे. म्हणजे आता इथे चित्रात पहा की एक व्यक्ती आहे तो जो आहे तो त्या म्हणजे तो जो छोटासा म्हणजे जे बकरा आहे तर त्याला म्हणजे बकरीचं पिल्लू आहे तर त्याला वाचवत आहे.
मग आता तिकडे त्याला मदत करण्यासाठी दुसरा व्यक्ती गेलाय ते चित्रात पाहूया आपण, म्हणजे लक्षात येईल. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आसक्ती किंवा फळाच्या अपेक्षेविना एक म्हणजे आपलं कर्तव्य कर्म आहे ना, की त्या जीवाचं संरक्षण करणं, त्या जीवात्म्याचं. तर ह्यासाठी जे आहे तर त्या व्यक्तीने मदत केली आहे. मग अशा पद्धतीने जेव्हा आपण कर्म करतो तर त्यावेळेला म्हणजे कर्तव्य कर्म म्हणून करतो तर ते भगवान हे त्यामुळे संतुष्ट होत असतात. मग भगवान असं म्हणतात की माझं अंतिम मत आहे, कोणत्याही प्रकारची आसक्ती फळाची अपेक्षा न ठेवता आपण कर्म केलं कर्तव्य बुद्धीने, म्हणजे आपले कर्तव्य कर्म आहे म्हणून, तर निश्चितच ते लाभदायी ठरतं. म्हणून भगवान असं कर्म करावं आपण, असं अंतिम मत आहे असं सांगतात. आता पुढे जाऊ आपण साईड वर. हो हो. पुढच्या स्लाइड वर येऊया. हरे कृष्ण. इथे आपण समजून घेऊ की आता इथं मग त्याची याच्या आधीची स्लाइड होती का ती? अं, हरे कृष्ण. आता जे आवाज येतोय. हा मग त्याची हा, हरे कृष्ण, आवाज येतोय. 5 कारणांची ती स्लाइड होती ना. 18.13 आणि 14 ते झालं आपलं. मग आता हे 18.16 नाही, 13 आणि 14 व्हायचे होते ना. आता. 13 आणि 14 ओके. व्हायचे. श्लोक हा हे राहू दे स्लाइड. हा, तर आता आपण इथे समजून घेऊ की 18.13 आणि 14 मध्ये काय सांगितलं, तर सर्व कर्माच्या सिद्धींची 5 कारण आहेत. ती कुठली? तर आता ती पहा. हा, ती आता हे आपण लक्षात घेऊ की आपलं कर्म करण्याचं जे स्थान आहे म्हणजे आपलं शरीर. मग त्याचा कर्ता म्हणजे आपला जीवात्मा. आता विभिन्न इंद्रिय म्हणजे ती कर्माची जी आहेत ती आपल्या साधन आहेत. आणि आपला आत्मा इंद्रियांच्या सहाय्याने निरनिराळे कर्म जेव्हा करीत असतो तेव्हा प्रत्येक कर्म करता एक वेगवेगळा प्रयत्न करतो. आणि आपले सर्व कर्म ही परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात पहा. मग ही 5 ती कारण आहेत. आता परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात मित्राच्या रूपाने स्थित असतो. मग परमात्मा सर्व परमात्म्याच्या म्हणजे जर आपण म्हणजे मार्गदर्शनाखाली कर्म केलं तर ते कृष्ण भावनाभावित कर्म होतं पहा. म्हणजे मग असे जे कृष्ण भावनेमध्ये म्हणजे कर्म करणारे असतात तर ते जे आहेत तर त्यांच्यावर स्वतःच कर्माचं दायित्व नसतं पहा. आपल्याला वाटतं मी करताय, तर ते सगळं जे आहे ते भगवान यांच्या म्हणजे इच्छेवर त्यांचं प्रत्येक कर्माचं दायित्व जे आहे ते अवलंबून असतं. म्हणजे भगवान घेतात त्यांचं दायित्व. म्हणजे किती छान भाग आहे ना. तर अशा पद्धतीनं कृष्ण भावनाभावित व्यक्तीच्या म्हणजे जीवनामध्ये बदल घडतात पहा. म्हणून तो कर्मबंधनामध्ये त्यामुळे सापडत नाही, कारण सगळ्या कर्माचं दायित्व हे भगवान परमात्मा यांच्या इच्छेवर असतं. मग चित्रात पाहूया, उदाहरणातून आपण समजून घेऊया. हा बिल्डर आहे इथे. त्याची जागा आहे. आपण म्हणजे जागेचा मालक आहे. तर त्याला इथे बांधकाम करायचंय, मग त्यासाठी आर्किटेक्ट लागेल, बरोबर. मग इथे आपण समजून घेऊ की मग आता त्या बिल्डरला कशी बांधून इमारत हवी आहे तर त्यानुसार आर्किटेक्ट तो काम करेल. मग आता वेगवेगळ्या टीम्स आहेत त्याच्या हाताखाली. गवंडी काम करणारे, त्यानंतर प्लंबिंग करणारे, त्यानंतर जे आहेत म्हणजे सगळीकडे इलेक्ट्रिसिटी आणि याचा सप्लाय म्हणजे तयार करणारे बिल्डिंग साठी अशा विविध टीम आपण म्हणजे पाहू शकतो, हो की नाही. मग आता ह्या ज्या टीम्स आहेत म्हणजे काही इंद्रिय आहेत. आणि मग आता जो
म्हणजे त्या बिल्डिंगचा जो ओनर आहे म्हणजे मालक आहे तो म्हणजे काय तर भगवान परमात्मा रूपात आहे. मग त्यांना जसं आवश्यक आहे म्हणजे मालकाला तसंच बिल्डिंग आर्किटेक्ट बांधतो किंवा तशाच पद्धतीनं इतर जे त्यांच्या हाताखाली जे म्हणजे जे सगळे वेगवेगळे गट असतात, वेगवेगळे काम करणारे कामगारांचे त्यांच्याकडून करून घेतो. म्हणजेच काय इंद्रिय म्हणजे जे आहेत ते कामगार आहेत आपले थोडक्यात. म्हणजे इथं या उदाहरणावरून म्हणजे कर्माची विविध जे आहेत तर इंद्रियांच्या साह्यानं म्हणजे ती इंद्रिय कर्माची विविध साधन आहेत. इंद्रियांच्या साह्यानं निरनिराळे कर्म करत असतो. मग कर्म करता म्हणजे करून घेणारा कोण आहे? आर्किटेक्ट म्हणजे आपला आत्मा आहे. आणि मग ही जी भूमी आहे म्हणजेच काय स्थान, तर ती म्हणजे आपलं शरीर आहे पहा. आणि मग प्रत्येक कर्मासाठी वेगळा प्रयत्न म्हणजे पहा, प्लंबिंग साठी वेगळा प्रयत्न केला जातो ना, स्लॅब साठी वेगळा प्रयत्न. असं नाही होत की ते म्हणजे जे स्लॅब साठी असतात कामगार तेच प्लंबिंग करायला असतात, बिलकुल नाही होत. वेगवेगळे कामगार असतात, मग तशीच वेगवेगळी इंद्रिय वेगवेगळा प्रयत्न करतात. मग ही 5 कारणं जी आहेत तर ती प्रत्येक कर्मासाठी म्हणजे जे आहेत तर ती म्हणजे आहेत म्हणजे ती कर्म सिद्ध होण्यासाठी आहेत. आणि मग ती सगळी कर्म जी आहेत तर ती कुणाच्या इच्छेने होतात म्हणजे प्रत्येक कर्म जे आहेत तर त्याचं यश कुणावर अवलंबून आहे तर परमात्म्याच्या शेवटी इच्छेवर. म्हणजे भगवान यांना जसं हवंय तशा पद्धतीने ते कर्म केलं जातं. म्हणजे मालकाला जसं हवंय तशा पद्धतीने ती बिल्डिंग बांधली जाते. मग असंच आहे. मग ह्या उदाहरणातून आपण हवा समजून घेतला. मग आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर येऊ. हा म्हणतो हा. तर आता इथे समजून घेऊ की जो मनुष्य 5 कारणांचा विचार न करता स्वतःलाच करता मानतो तो मूर्ख आहे किंवा यथार्थ रूपात तो पाहू शकत नाही. म्हणजे काय की परमात्मा जो आहे तर तो आपल्या मित्र म्हणून स्थित आहे, पण कर्माचं म्हणजे सगळ्या तो संचलन करत असतो. पण जो मूर्ख माणूस आहे तो समजून घेत नाही की इंद्रिय किंवा स्थान किंवा अ, कर्ता किंवा आपले जे प्रयत्न आहेत ते भौतिक स्तरावरचे आहेत. मग अंतिम कारण कोण आहेत? भगवान आहेत ना. मग हे त्याला समजू शकत नाही. मग तो स्वतःलाच कर्ता मानतो आणि हृदयस्थ परमात्म्याला तो ओळखू नाही शकत. मग असा जो व्यक्ती आहे त्याला भगवान मूर्ख असं म्हणतात की जो अशा कारणांचा विचार न करता स्वतःलाच कर्ता मानतो. का तर त्याला यथार्थ म्हणजे वास्तविक सत्य आहे ते समजत नाही. त्यामुळे तो यथार्थ दृष्टीने पाहूच शकत नाही, कारण त्याला ज्ञानाचे चक्षु लागतील. मग ते अज्ञान असल्यामुळं असा व्यक्ती असतो तो मूर्ख ठरतो अज्ञानामुळे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढच्या स्लाइडवर येऊ. आज थोडं आपण फास्ट स्पीड मध्ये जाऊ कारण भरपूर स्लाइड्स आहेत. हरे कृष्ण. हो. आता प्रकृतीच्या 3 गुणावर आधारित 3 प्रकारचं जे ज्ञान आहे तर ते आपण जे आहे ते समजून घेणार आहोत. प्रकृतीच्या 3 गुणावर आधारित 3 प्रकारचं जे ज्ञान आहे. तर त्यानुसार आता ज्या ज्ञानामुळे अत्यंत म्हणजे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवामध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्याला सात्विक ज्ञान. म्हणजे काय की सर्वांमध्ये एकच आत्मतत्व जो आहे तो जेव्हा एक जीवात्मा पाहायला लागतो म्हणजे मनुष्य असो, देवता असो, पशु पक्षी जलचर वनस्पती, तर त्या प्रत्येकाच्या ठायी तो एकच आत्म्याला पाहायला लागतो की तो भगवानांचा अंश आहे, एकच आत्मतत्व आहे. आणि शरीर योनी हा जो भेद आहे तो पाहत नाही. म्हणजे ह्या अशा म्हणजे प्रकारचा जेव्हा त्याचा भाव बनतो म्हणजे सर्वांमध्ये एकच आत्मतत्व पाहायला लागतो आणि भगवान यांचा जीवात्मक अंश आहे हे त्याला समजतं. म्हणजे प्रत्येकामध्ये जीवतत्व म्हणजे जे आत्मतत्व आपण म्हणतो ते भगवानांची परप्रकृती आहे. मग अशा दृष्टीने चेतना पाहणं ही सात्विक दृष्टी आहे. मग अशी व्यक्ती आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होते. तर पुढे जाऊ आपण. की 20वा जो श्लोक आहे तर तिथे काय सांगितलंय? क्षमा सर 21वा. मग त्याची तीच स्लाइड असते. तर ज्या ज्ञानामध्ये एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस्व आहे. तर आता भौतिक शरीर जे आहे तर म्हणजे जे आहे तर त्यालाच जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते असं म्हणजे रजोगुणामध्ये स्थित व्यक्तीला वाटतं. म्हणजे आत्मा नावाचं वेगळं काही असतं अस्तित्व म्हणजे जीवामध्ये म्हणजे जीवाचं जे अस्तित्व आहे तर किंवा जीवामध्ये जे तो आत्मा आहे म्हणजेच म्हणजे तो खरा म्हणजे जीवात्मा ही आपली ओळख आहे. म्हणजे आपलं शरीर म्हणजे आपली ओळख नाहीये. तर हे राजसी व्यक्तीला माहिती नसतं. म्हणजे राजसी ज्ञान म्हणजे काय की ते शरीर म्हणजेच जीव समजतो आणि त्यामुळं
देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते असं समजतं. मग असं जे ज्ञान आहे ते राजसी ज्ञान. मग त्यांना वाटतं एक शरीर दुसऱ्या शरीरावरून भिन्न आहे आणि दोन शरीरामध्ये चेतनेचा विकास वेगवेगळा आहे. पण आता चेतना जी आहे ती सगळ्यामध्ये समानच असते. म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांची पराशक्तीच आहे सगळ्यामध्ये. म्हणजे चेतना जी आहे तर म्हणजे ती कशी आहे तर ती जी आहे ती भगवान यांच्यापासूनच मिळालेली चेतना आहे. म्हणजे चेतनेचा स्रोत ही सारखा आहे आणि चेतना जी आहे ती सारख्याच प्रकारची आहे. म्हणजे माझी चेतना वेगळी आणि दुसऱ्या जीवाची वेगळी असं नाही आहे ना. म्हणजे कर्मफलानुसार म्हणजे कर्मफल सिद्धांतानुसार कर्म कसं करायचं आणि त्या चेतनेचा विनियोग कसा करायचा हे बदलेल. पण आत्मा जो आहे तर तो प्रत्येक जीवामध्ये उपस्थित आहे ना. आणि अशा पद्धतीनं म्हणजे भगवान जे आहेत ते सर्वव्यापी आहेत. मग हे रजोगुणी व्यक्ती जे आहे ते जाणत नाही आणि स्वतःची कल्पना आणि तर्क करतो. आता तमोगुणी जो व्यक्ती आहे त्याला कसं वाटतं की म्हणजे तो कसा असतो की अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे म्हणजे सत्य आहे ते न जाणता एकाच प्रकारच्या कार्यात सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतं. मग हे ज्ञान म्हणजे तमोगुण. मग तमोगुणी माणसाचे ज्ञान कसं असतं तर आपण लक्षात घेऊ. म्हणजे बद्धावस्थेत आपण जन्मापासूनच तमोगुणी असतो बरं का. मग आता आपण आचार्यांच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार जर आपलं ज्ञान नाही विकसित केलं तर मग त्याचं ज्ञान देहापुरतं राहतं. म्हणजे मी म्हणजे शरीर आहे असंच वाटतं त्याला. प्रमाणित त्यात मी गुरूंकडून मार्गदर्शन नाही घेतलं तर मग असा तमोगुणी व्यक्ती काय समजतो धन म्हणजेच ईश्वर आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणे. आणि त्यामुळं आहार निद्रा हे मैथून असं पशु जे जीवन असतं तर ते म्हणजे तमोगुणापासून आलेलं. म्हणजे देह कसं सुखसोयीत ठेवता येईल या संबंधीचं ज्ञान म्हणजे तमोगुणी ज्ञान. मग आता पुढे जाऊ आपण. हवं ते पुढची स्लाइड देऊ. हा मग जे कर्म आता म्हणजे जे आहे तर ते नेमलेले आहे आणि आसक्तीविना केले जाते किंवा रागद्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणायचं. म्हणजे काय की विभिन्न वर्ण आणि आश्रम आहेत त्यानुसार आपली शास्त्रांनी वेगवेगळी कर्तव्य कर्म किंवा नियत कर्म सांगितलेले. मग निष्काम भावनेनं स्वामित्वाची इच्छा न बाळगता राग द्वेष असं कुठलाही भाव न ठेवता भगवान यांच्या संतुष्टीसाठी त्यांना प्रसन्न करण्यासाठी मग आत्मतृप्तीचा कुठलाही हेतू न ठेवतात कृष्ण भावनेत जे कर्म केले जातात त्यांना म्हणायचे सात्विक कर्म. म्हणजे आपण जी कृष्ण भावनेत येऊन भक्ती सेवेचं आचरण करतो वेगवेगळी कर्म करतो भगवानाची सेवा म्हणून ही सगळी सात्विक कर्म असतात. म्हणून आपली सात्विक कृती आपण वाढवणं आवश्यक आहे की त्याद्वारे आपण शुद्ध सत्वगुणात जाऊ. मग आता फळाची असे ना कसं की परंतु फळाशीची इच्छा धरणाऱ्या आणि मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केलं जातं आणि जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केलं जातं ते रजोगुणी कर्म होय. म्हणजे काय रजोगुणी मनुष्य कसं असतो फळाची अपेक्षा ठेवून त्याच्या बदल्यात मला काय मिळेल आणि खूप मोठे प्रयासाने म्हणजे भरपूर कष्ट करून कर्म केलं जातं आणि सत्कार मान पूजा म्हणजे ह्यासाठी कर्म केलं जातं की आपल्याला काहीतरी त्याचं श्रेय मिळावं. अशा अहंकारी बुद्धीनं तर ते म्हणजे रजोगुणी कर्म. मग आता जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्यासाठी केले जातात त्या कर्माला तामसिक कर्म म्हणायचं. म्हणजे काय की अशा कर्मासाठी आपण जे आहे ते उत्तरदायी म्हणजे उत्तरदायी असतो. कसे उत्तरदायी असतो तर मोहाने आणि शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून झालं किंवा कुठल्या बंधनाचा विचार न करता तर आणि कोणाला हिंसा म्हणजे कोणाबाबतीत हिंसा किंवा क्लेश केले जातात म्हणजे काही स्वैराचारी वृत्तीनं ते कर्म होतं. मग आपण शासनाला किंवा कर्म म्हणजे देशातल्या शासनाला किंवा भगवान यांच्या नियमांना सुद्धा म्हणजे विधिविधानाचं पालन करण्यासाठी यमदूत यांना उत्तरदायी असतो. मग मनुष्याला हे समजत नाही. मग स्वैराचाराने केलेलं कर्म असतं ते काय करतं शास्त्रातील आदेशांचा तर भंग करतं. पण आपण जिथे राहतो त्या नियमाचं म्हणजे त्या समाज देश इथल्या नियमांचा सुद्धा भंग करून ते कर्म इतरांना त्रास देण्यासाठी क्लेश देण्यासाठी केलं जातं. मग असं कर्म आहे ते हिंसात्मक पण असतं इतर जीवांना पीडा देणारं असं दुराचारी कर्म असतं. स्वतःच्याच म्हणजे अनुभव किंवा स्वतःच्याच तर्काने केलेलं असतं. याला म्हणायचं मोह. मग ही सगळी मोहग्रस्त कर्म तमोगुणामुळे होतात. आणि ही जी आहे ती म्हणजे तामसिक कर्म ठरतात. तर जी दुसऱ्याला त्रास किंवा पीडा देण्यासाठी जी कर्म असतात म्हणजे असे जे कर्म असतात तर ती कधीच आपल्याला जी आहे तर ती लाभ नाही देऊ शकणार तर ती आपल्याला पतनासच कारणीभूत ठरतील. मग आता पुढे जाऊ. हा मग पुढच्या स्लाइडवर येऊ.
मग जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संघ आहे तो न करता मिथ्या म्हणजे जो आहे अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशापेक्षाने विचलित न होता आपलं कर्म करतो त्याला सात्विक करता. तर करता कसा असावा? तर तो कृष्ण भावनाभरित मनुष्य कसा असतो? 3 गुणांच्या पलीकडे. मग कर्माची अपेक्षा न करता किंवा गर्व अहंकार म्हणजे मीच करता आहे असा मिथ्या अहंकार असतो. तर असा न बाळगता आणि कार्य पूर्ण करताना उत्साहाने निश्चयाने म्हणजे कार्य करत असताना क्लेश होतील मग त्याची चिंता नाही करत किंवा अपयश येईल तर किंवा कधी यश पण येईल कशालाही म्हणजे तो महत्व नाही देत. तर सुखदुःखात समभावाने तो राहतो. आणि नेहमी कसं असतो उत्साहाने कार्य करतो. मग असा जो असतो सत्वगुणी करता. मग जो करता कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो किंवा जो लोभी ईर्ष्याळू अपवित्र सुखदुःखामध्ये विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी म्हणायचं. असा रजोगुणी करता असतो म्हणजे काय की तो कर्माच्या फळावर नेहमी आसक्तच असतो रजोगुणी करता. संसार, घर, पत्नी, मुलं हे असलेली भयंकर आसक्ती म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी असं त्या मनुष्याला कधी वाटतच नाही. भौतिक सुख अधिक अधिक कसं मिळेल एवढाच तो विचार करतो. आणि मग आपण मिळवलेली संपत्ती सदैव टिकली पाहिजे म्हणजे ती चिरस्थायी अविनाशी आहे असंच त्याला वाटतं. मग इतरांचा मत्सर करेल, इंद्रिय तृप्तीसाठी पापकर्म करेल वेगवेगळी. मग अशा पद्धतीने धनसंपत्ती आहे ती भ्रष्ट मार्गाने तो मिळवतो. म्हणजे असं मनुष्याला वाटतं की आपण सुखी झालोय. पण खरं तर असा मनुष्य जो असतो तर तो कसा असतो की त्याचं कर्म जर म्हणजे त्याच्या इच्छेनुसार झालं तर म्हणजे जो आहे तर म्हणजे सफल झालं तर तो सुखी झाला असं विचार करतो आणि त्याच्या मनाप्रमाणे नाही झालं कर्म असफल झाला तर तो दुःखी होतो. म्हणजे काय की असा जो मनुष्य असतो तो रजोगुणी असतो. त्याला रजोगुणी करता म्हणायचं. मग तो करता नेहमी शास्त्रांविरुद्ध कर्म करतो. जो भौतिक दृष्टी हट्टी कपटी दुसऱ्यांचा अपमान करण्यात चतुर असतो आणि जो आळशी सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी करता आपण म्हणतो. म्हणजे काय इकडे समजून घेऊ की शास्त्राच्या आदेशानुसार कुठलं कर्म करायचं कुठलं नाही हे आपल्याला समजतं. मग आता म्हणून आपण शास्त्रांच्या विधिविधानांचं पालन करतो. मग आता सामान्यपणे काय होतं जे भौतिकवादी लोक असतात तर ते जे आहेत तर ते आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी कर्म करतात. मग ते शास्त्राच्या आदेशानुसार वागत नाहीत. मग त्यामुळे ते प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधीन असल्यामुळे तसे कर्म करतात. मग सदैव म्हणजे ते कपटीपणानंच कर्म करतात, दुसऱ्यांचा अपमान करतात. तसे लोक सभ्य पण नसतात. आणि म्हणजे ते अतिशय आळशी असतात आणि काम जे आहे तर ते असून सुद्धा ते व्यवस्थित न करता सारखं ते चालढकल करतात, बाजूलाच ठेवत असतात. आणि मग सदैव अशा पद्धतीने कपटी, आळशी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात कुशल असणारे लोक कधी आनंदी असतील का? बिलकुल नाही. मग ते खिन्नच असतात. आणि मग ते काम करण्यात असं चालढकल, दिरंगाई करतात. मग एका तासात होणारं काम असेल त्याला वर्षानुवर्ष लावतील. मग असे जे करते ते तमोगुण आहे. जसे जे निष्क्रिय लोक असतात तर ते तमोगुण आहे. मग तो पुढे जाऊ आपण. पुढच्या स्लाइडवर. हरे कृष्ण. हा. मग आता आपण समजून घेऊ की म्हणजे जी बुद्धी आहे की त्याद्वारे आपण म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती किंवा कार्य अकार्य भय निर्भयत्व बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय. म्हणजे बुद्धीचे पण प्रकार आहेत. म्हणजे काय की शास्त्रांच्या निर्देशनानुसार केली जाणारी कार्य त्याला म्हणायचं प्रवृत्ती. म्हणजे आणि मग शास्त्रांनी जी निर्देशित नाही केलेली आहेत कर्म तर त्यातून निवृत्ती घ्यायची. म्हणजे काय की भक्तीला अनुकूल कार्य करणं मग ती प्रवृत्ती झाली. भक्तीला प्रतिकूल कार्य त्यागणं त्याला म्हणायचं निवृत्ती. मग आता अशी कर्म आपण करू नयेत म्हणजे अशा कर्मातून निवृत्ती घ्यावी म्हणजे इंद्रिय तृप्तीची कर्म करू नयेत. तर त्यातून निवृत्ती घ्यावी. मग मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशनाचं जे ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी प्रतिफळांनी मग बांधला जातो. मग जी बुद्धी असा सारा जर विचार करते सगळा कर्माच्या फळांनी आपण बांधले जाऊ प्रतिफळांनी बांधले जाऊ तर आपण ज्ञान नाही घेतलं शास्त्रांचं त्यानुसार कर्म नाही केलं. मग असा विचार करणारी म्हणजे असा सारासार विचार करणारी बुद्धी म्हणजे सात्विकी बुद्धी. मग आता इकडे समजून घेऊ की जी बुद्धी धर्म अधर्म कार्य अकार्य यातला भेदच जाणू शकत नाही तर ती म्हणजे राजसिक बुद्धी. असे नेहमी गोंधळलेले असतात पहा लोक ते म्हणजे राजसिक रजोगुणी असतात. त्यांना समजतच नाही की म्हणजे धर्म काय अधर्म काय आपण कुठलं कार्य करायला हवं कुठलं कार्य नाही करायला हवं. त्यांना जे निर्णय क्षमता ज्यांच्यामध्ये नसते ज्यांना म्हणजे ते ज्यांना समजत नाही गोंधळलेले असतात काय करू आता कळत नाही. तर असे सगळे म्हणजे राजसिक बुद्धी ते करते असतात. त्यांची राजसिक बुद्धी असते. त्यांना हा फरक म्हणजे जो आहे तो किंवा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेता येत नाही. त्यामध्ये सदैव गोंधळलेले असतात.
म्हणजे त्याला भेदच जाणता येत नाही की कुठलं करायला पाहिजे कर्म आणि कुठलं नाही करायला पाहिजे. तर किंवा म्हणजे कुठलं अनुकूल राहील कुठलं प्रतिकूल म्हणजे असं समय सूचकतेनं तारतम्य पाहून असं सारासार विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते. मग अशी जी बुद्धी आहे ती राजसिक बुद्धी. मग आता भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म तथा अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते. तर ती बुद्धी म्हणजे तामसिक. तामसिक बुद्धी म्हणजे काय की सदैव त्यांचं डोकं असतं ते उलटीकडे जातं. म्हणजे काय की सदैव विपरीत. म्हणजे जो धर्म यथार्थ आहे म्हणजे जो खरा धर्म आहे त्याला त्या धर्माचं ती जे आहे तर ती स्वीकार करत नाही. म्हणजे काय की जे खरे साधू संत आहेत ना उच्च कोटीचे साधक आहेत तर त्यांना ते काय म्हणणार की हे म्हणजे जे आहेत ते म्हणजे महात्मा नाही आहेत म्हणजे त्यांना जे आहेत ते सामान्य मनुष्य समजतील. आणि यथार्थ धर्माचा धिक्कार म्हणजे काय तर मनुष्य जे साधारण मनुष्य आहेत तर त्यांना ते महात्मा समजणार असं घडतं. म्हणजे सत्य आणि जे सत्य आहे ते त्यांना असत्य वाटतं आणि असत्याचा ते सत्य म्हणून स्वीकार करतात. म्हणजे काय बरोबर विपरीत मार्गाने म्हणजे त्यांची बुद्धी कार्य करते. म्हणून त्यांना अशी जी बुद्धी असणारी लोक त्यांना तामसिक बुद्धी आहे असं म्हणतात. म्हणजे काय की अज्ञानामुळे काय होतं की वास्तविकताच त्यांना समजत नाही यथार्थताच समजत नाही आणि म्हणून अशा पद्धतीने ते विपरीत विचार करत असतात आणि अशी जी बुद्धी आहे ती त्यामुळे विपरीत म्हणजे विरुद्ध दिशेनं कार्य करत असते. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड मध्ये. मग आता आपण समजून घेऊ की तो निश्चय अचल आहे योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे. अशा रीतीने जो मन प्राण इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. म्हणजे काय की मनुष्य आपले मन प्राण इंद्रिय हे सगळ्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करतो जेव्हा आणि परमात्म्याच्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक म्हणजे जे कर्म आहे ते परमात्म्याचे केंद्रित करून त्या म्हणजे त्याला समर्पित करतो. म्हणजे आपलं सगळं ध्यान किंवा आपलं मन बुद्धी सगळं काही म्हणजे प्राण इंद्रिय सगळं काही परमात्म्यावर एकाग्र करतो तो व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये संलग्न असतो पहा. मग असा जो निर्धार निश्चय असतो तो सात्विकी असतो. असे म्हणजे जे व्यक्ती असतात ते कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले असतात. ते अशा कुठल्याही गोष्टींनी विचलित नाही होत. सामाजिक असतील आर्थिक असतील कुठलेही असतील कौटुंबिक कुठल्याही गोष्टींनी विचलित नाहीत होत पहा. मग असे जे व्यक्ती आहेत तर त्यांचा निर्धार कसा होण्याचा निश्चय सात्विकी. आता राजसी निश्चय कसा असतो की जो मनुष्य ज्या निर्धाराने धर्मार्थ काम मोक्ष या फळावरतीच आसक्त असतो. म्हणजे काय तो निश्चय म्हणजे राजसिक म्हणजे मनुष्य नेहमी धार्मिक आर्थिक म्हणजे कार्यांच्या फळांची इच्छा करतो. म्हणजे काय इंद्रिय तृप्तीच करतो. आणि ज्याची एकमेव इच्छा काय आहे की म्हणजे इंद्रियांची तृप्ती करणं. म्हणजे मन प्राण इंद्रिय त्यातच गुंतलेले असतात. म्हणजे धर्माचा आधार घेतला तरी तिथं पण सकामच कर्म करेल इंद्रिय तृप्तीसाठीच कर्म करेल काहीतरी फलाशेनी धनाच्या आशेने यज्ञ करेल असं. मग अशा पद्धतीचे जे असतात ते राजसिक किंवा रजोगुणी निश्चय. आता म्हणजे हे पार्थ की जी धृती स्वप्न भय शोक विषाद मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती धृती म्हणजे निश्चय किंवा तामसी धृती. म्हणजे काय तामसी निश्चय म्हणजे काय की पहा स्वप्नात सत्व रज तम तिन्ही लोकांना म्हणजे तिन्ही गुणामध्ये स्थित असलेल्या लोकांना पडतात. आता स्वप्नावस्था जी आहे तर ती एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण मनुष्य जेव्हा अतिनिद्रा घेतो तेव्हा काय करतो तो भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा त्याचा जो भाव असतो म्हणजे त्याला अहमभावच म्हणले म्हणजे असा तर तो टाळता नाही येत. म्हणजे भौतिक वस्तूवर प्रभुत्व गाजवण्याची त्याची जी वृत्ती असते ना मग ते स्वप्नात सगळं तो पाहतो. मग अतिनिद्रा असं त्यामुळे घडते. मग त्यामुळे त्याचं मन जे आहे ते इंद्रिय तृप्तीमध्येच गुंतलेलं असतं. प्राण मन इंद्रिय म्हणजे ह्यामध्येच गुंतलेलं असतं. मग अशी जी वृत्ती आहे त्याला तामसिक वृत्ती किंवा अशी तामसिक धृती म्हणजे काय अशा स्तरावर केलं गेलेलं म्हणजे कर्म करण्याचा जो निश्चय असतो तर तो तामसिक धृती असं म्हटलं जातं. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइड वर येऊ. हा मग आता असा जो निर्णय असतो त्यामुळे काय होतं त्या व्यक्तीला नेहमी भय शोक विषाद दुःखच वाटायला येईल ना. म्हणजे कधी तो आनंदीच नाही राहणार म्हणजे नेहमी पतनच त्याचं घडेल अशा पद्धतीचं त्याच्या म्हणजे असे निश्चय असतात ते तामसिक असतात. आता आपण समजून घेऊ की जे सुख आरंभी विषयात समान प्रतीत होत असून शेवटी अमृत तुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख. सात्विक सुख कसं असतं पहा की आपण आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आता प्रयास करतोय सगळे
आता आपण 18 दिवसाचा भगवद्गीता अभ्यासक्रम अभ्यासला. मग आता अजून पुढे जाऊन आपण सखोल अभ्यास करू. मग अजून शास्त्रांचा अभ्यास करू. म्हणजे असंच आपण अभ्यास करतोय. मग आता आपण जप करायचा प्रयत्न करू. है ना, भक्तिमय प्रेममय सेवा विविध प्रकारे कशी करता येईल ह्याच्यावर चिंतन करू. तसा प्रयास करू. मग मन आणि इंद्रिय आपण संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करावं प्रयास करू. आता ही विधिविधान आपल्याला फार कठीण वाटतात. पहाटे उठायचं 4 वाजता, आंघोळ करा, मग ती आरतीला जोडा, मग तो जॉब करा. मग असं असं सगळं करायचं. मग इतकं सगळं करायला आपल्याला फार अवघड वाटतं. म्हणजे अगदी विषयासारखं कटू वाटतं सुरुवातीला. पण विधिविधानाचं पालन करायला लागलो आपण आणि ती जी गोडी निर्माण होते त्यामुळे आपण जे आनंदी व्हायला लागतो. मग अशा पद्धतीने यशस्वी झालो आपण आणि दिव्य स्तरावर म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर हळूहळू स्थित होत गेलो की मग सुरुवातीला जे कठीण वाटलेल्या गोष्टी आहेत त्या आता कशा सोप्या वाटतात. म्हणजे सुरुवातीला विष वाटलं, पण नंतर ते अमृत पान केल्यासारखं वाटतं. म्हणजे त्याचा अमृतपणाचा आता प्रारंभ झाला. अशी भगवानांच्या कथांमध्ये, भगवानांच्या सेवेमध्ये, उपदेशामध्ये सगळीकडे गोडी आहे. हम्म. मग जीवनाचा वास्तविक आनंद त्या व्यक्तीला समजतो आणि तो उपभोगायला लागतो. मग ह्याला म्हणायचं सात्विक सुख. आता इंद्रियांच्या विषयाशी संयोग झाल्यानं प्राप्त होणारं सुख प्रारंभी अमृतासारखे भासतं आणि शेवटी विषयाप्रमाणे असतं. अशा सुखाला राजसिक सुख म्हटलंय. म्हणजे उदाहरण घेऊया, एखादी तरुण तरुणी भेटतात. मग त्यांच्यामध्ये एकमेकांना पाहून म्हणजे इंद्रियांनी पाहिलं. मग इंद्रियांनी पहिल्यांदा इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण झाली. म्हणजे स्पर्श केला, मग त्याच्याशी संभोग करण्यासाठी इच्छा निर्माण झाली. मग त्यांनी विवाह केला. मग विवाहानंतर ते सुख जे आहे ते अनुभवलं इंद्रियांचं. आणि मग त्यानंतर काही काळाने काय झालं की म्हणजे ते विषयासारखं झालं. म्हणजे ते त्यांच्यामध्ये कलह झाले, वादविवाद झाले, घटस्फोट झाला, विभक्त झाले. म्हणजेच काय की सुरुवातीला हे इंद्रिय तृप्तीचं सुख आहे. म्हणजे जे इंद्रियांच्या विषयांची म्हणजे इंद्रिय तृप्तीचं किंवा इंद्रिय भोगाच्या विचारानेच केलं जातं. म्हणजे कर्म जे आहे ते खलाशीनेच केलं जातं कर्म. अशा पद्धतीने राजसी करता जो असतो त्याच्याकडून. आणि मग असं जे सुख असतं ते सुरुवातीला अमृत समान वाटतं. पण नंतर काय होतं तर ते विषाप्रमाणे असतं. म्हणजे ते दुःख शोक अशा पद्धतीनं देणारं असतं. म्हणजे आपलं जे कर्म असतं ते. मग असं जे सुख आहे ते नेहमी राजसिक असतं. म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून म्हणजे इंद्रिय विषयांकडे इंद्रिय धावतात आणि त्यामुळे भोग केला जातो, इंद्रिय तृप्ती केली जाते. मग अशा पद्धतीने जे पाहणारं सुख असतं ते सदैव दुःखच देईल आपल्याला. कारण ते सुख नाही मिळालं तर आपल्या वाटेला दुःख जे आहेत किंवा क्रोध आणि म्हणजे त्यानुसार पतन अशाच घटना घडतील. मग असं जे सुख आहे ते राजसिक. मग आता जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि निद्रा आळस तथा प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख. म्हणजे काय की आळस निद्रा यात सुख म्हणणारा मनुष्याला तमोगुणीच मानलाय का. म्हणजे त्याला कार्य अकार्य याच्यातला भेद म्हणजे किंवा यांच्याविषयी माहितीच नसतं. मग असं सुद्धा व्यक्ती तमोगुणी आहे. म्हणजे सगळं मोहमयीच असतं. म्हणजे आरंभी म्हणजे रजोगुणी याच्यात रजोगुणी व्यक्तीला सुख असतं. अमृतासारखं वाटतं ते सुख आणि नंतर त्याला दुःख असतं. पण तमोगुणी व्यक्तीला कसं असतं सगळ्या त्याच्या मूर्खपणाच्या कृती असतात. मग त्याला त्याचा म्हणजे त्याच्या कल्याणाकरता उपयोग ना समाजाच्या किंवा इतरांच्या कल्याणाकरता. म्हणून या व्यक्तीच्या वाटेला तमोगुणी व्यक्तीच्या वाटेला कसं येतं तर आरंभी पण दुःख आणि शेवट पण त्याचा दुःखानेच होतो. आता पुढे जाऊ आपण पुढच्या स्लाइडवर. आता शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता, धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. म्हणजे काय की 4 वर्ण आहेत तर त्यामध्ये जे आहेत तर म्हणजे कसे की हे सगळे गुण जे आहेत ते ब्राह्मण वर्णाचे आहेत. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, त्यानंतर ज्ञान किंवा बुद्धिमत्ता. मग धार्मिकता म्हणजे काय धर्माचरण करणं. आणि जे ज्ञान आहे म्हणजे काय की कसं की जे ज्ञान आहे तर ते जे आहे तर ते आचरणाच्या स्तरावर उतरवणं. मग ह्या अर्थाने आपण जे आहे तर धार्मिकतेचा अर्थ घेऊया. म्हणजे ज्ञान म्हणजे काय की आपण वैदिक शास्त्राचा अभ्यास करायचा, स्क्रिप्चरल स्टडी म्हणजे शास्त्रांचं अध्ययन, ते ज्ञान अर्जित करणं झालं. मग धार्मिकता म्हणजे काय धर्माचरण करणं. म्हणजे जे काही ज्ञान सांगितलंय म्हणजे वेदामध्ये तर ते आपण सनातनात्मा आहोत. भगवान म्हणजे जे त्यांचा अंश आहोत. सनातनात्म्याचा सनातन धर्म काय आहे तर ते त्याचं म्हणजे जो धर्म आहे त्या आणि त्याचं आचरण कसं करायचं याबद्दलच वेद आपल्याला सांगतात, ज्ञान देतात. मग असे शास्त्र अशा पद्धतीचं ज्ञान देतात. मग ह्यांचा अभ्यास आपण करणं
आणि ते आचरणाच्या स्तरावर उतरवणं म्हणजे धार्मिकता. मग हे ब्राह्मण वर्णाचे गुण आहेत. मग आता शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात. म्हणजे ब्राह्मण वर्णाचे जे व्यक्ती असतात ते अशा पद्धतीनं ज्ञानदान किंवा ज्ञानाच्या स्तरावर म्हणजे उच्च स्तरावर असतात. हा तर म्हणजे ते आध्यात्मिक आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत होतात. तर प्रशासकीय सगळ्या सेवा म्हणजे हे जे आहेत तर ते क्षत्रिय वर्णाचे लोक असतात. त्यांच्यामध्ये हे गुण असतात. म्हणजे युद्धामध्ये धैर्य किंवा औदार्य दाखवणं, ते नेतृत्व गुण चांगले असतात. त्यामुळे ते सगळ्या प्रशासकीय सेवा करतात, धर्माचरणी लोकांचं संरक्षण करतात, राज्यकारभार व्यवस्था म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस सगळ्या म्हणजे अशा पद्धतीच्या करतात. मग ते त्यांच्यामध्ये गुण असतात आणि त्याद्वारे ते प्रजेचं धर्माचरणी लोकांचं रक्षण करतात आणि त्याचबरोबर म्हणजे पूर्ण राज्याचा कारभार आहे तो व्यवस्थित म्हणजे करायचा प्रयत्न करतात. आता कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम तथा इतरांची सेवा हे शूद्रांचं कर्म आहे. म्हणजे काय, शेती करणं किंवा गोपालन करणं किंवा व्यापार देवाणघेवाण तर हे वैश्यांचं कर्म आहे, म्हणजे वैश्य वर्णाच्या लोकांचं कर्म आहे. आणि श्रम म्हणजे या सर्व वर्णांची सेवा करणं हे शूद्र वर्णाच्या लोकांचं कर्म आहे. म्हणजे आपण वर्णाश्रम व्यवस्था कशी आहे हे आपण समजून घेतलं. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढच्या स्लाइडवर येऊ. आता इकडे समजून घेऊ आपण की या श्लोकामध्ये काय सांगितलंय, सर्व जीवांचा उत्तम सर्वव्यापी असणारे भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. तर इथे आपण लक्षात घेऊया की सगळ्या जीवांचा उद्गम म्हणजे कोणामध्ये आहे तर सर्वव्यापी भगवान जे आहेत तर त्यांची पूजा करून पूजा जी आहे तर आपण भगवान यांचीच का करायची, तर याचं आपण कारण समजून घेऊया श्लोकातून. म्हणजे आपल्या जीवनाचा जो आरंभ आहे तर म्हणजे त्याची सुरुवातच म्हणजे भगवान यांच्यापासून होते. आणि मग भगवानांच्या अंतरंग बहिरंग या दोन्ही शक्तीद्वारे जे आहे ते कार्य केलं जातं. म्हणजे अनेक शक्ती आहेत भगवानांच्या, मग त्यांच्या या शक्तींसहित आपण त्यांची पूजा केली पाहिजे. आणि असे जे वैष्णवजन त्यांच्या शक्तींसहित पूजा करतात तर ते खरे वैष्णव आपण म्हणू. म्हणजे बहिरंग शक्तीची म्हणजे जी आहे तर ती म्हणजे काय आहे तर अंतरंग शक्तीचं एक विकृत प्रतिबिंब आहे. आपण अभ्यासलं 15व्या अध्यायामध्ये. मग आता आपण समजून घेऊ की भगवान जे आहे ते स्वतः परमात्मा रूपामध्ये सर्वत्र स्थित असतात. म्हणजे सर्व देवता, मनुष्य, प्राण्यांचे सर्वांचेच भगवान परमात्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहेत. म्हणून कृष्ण भावना भावित होऊन भक्तिमय सेवेमध्ये आपण संलग्न झालं पाहिजे. मग हेच आपल्या जीवनाची परमोच्च संस्कृती आहे. आणि म्हणून मनुष्यांनी भगवान यांचीच सेवा केली पाहिजे, त्यांचंच पूजन केलं पाहिजे आणि आपल्या ह्या सगळ्या कृष्ण भावनाभावित कर्माद्वारे आपण सिद्धी प्राप्त करतो. म्हणजेच काय, भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण 54 नंबरच्या श्लोकावर येऊया. 54 नंबरचा श्लोक. हरे कृष्ण. आता जे 54 नंबरवर जायचं हे मधल्या स्लाइड्स हे करू का? हा 54. तर आपण आता इकडे समजून घेऊ की हा जो श्लोक आहे तर याच्यामध्ये काय सांगितलंय. श्लोक इथे आता आपण समजून घेऊ की इथं काय सांगितलंय की ज्याप्रमाणे म्हणजे याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधी शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. म्हणजे इथं काय सांगितलंय, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती सम सर्वेषु भूतेषु मद्भक्तिम लभते पराम. म्हणजे काय की असा व्यक्ती की जो म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर उन्नत झालाय. म्हणजे काय की ब्रह्मभूत अवस्था म्हणजे काय की ब्रह्मस्तरावर भक्तीमध्ये स्थित झालाय. म्हणजे काय की भगवान जे आहे तर त्यांच्या सेवा करण्यासाठी आपल्याला भगवान यांच्यासारखं शुद्ध व्हावं लागेल. म्हणजे राजाचा सेक्रेटरी आहे तर त्याला सेक्रेटरी होण्याची म्हणजे राजाचा सहाय्यक होण्याची पात्रता म्हणजे स्वतःला आधी जे आहे ते निर्माण करावी लागेल. मग अशी पात्रता आपल्यामध्ये कशी निर्माण होते भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये. ही
जी अवस्था आहे ती ब्रह्मभूत अवस्था. मग त्याद्वारे आपण इंद्रिय तृप्तीसाठी न कर्म करता आपण भक्तिमय प्रेममय सेवा जेव्हा करतो तेव्हा असा व्यक्ती जो आहे तो सगळ्या आसक्तीतून मुक्त होतो, तीन गुणांच्या पलीकडे जातो. आणि मग असा जो व्यक्ती आहे तर तो भगवान त्यांना जाणतो, भगवान कसे आहेत आणि भगवान परिपूर्ण आहेत आणि भगवानाचा जीवात्मक अंश आहे जाणून भगवान यांच्याशी आपलं नातं जाणून त्यांची सेवा करतो. असा जो असतो व्यक्ती तर तो जो आहे तर ब्रह्मस्तरावर स्थित असतो म्हणजे. आणि तो कुठल्याही लाभाची आकांक्षा करत नाही किंवा भौतिक हानीमुळे त्याला दुःख नाही होत. आणि कृष्ण चिंतना व्यतिरिक्त तो दुसरं काही करतच नाही पहा. मग विषय भोगाची किंवा इंद्रिय भोगाची इच्छा नसते. मग असा भक्त स्वतःला भगवान यांचा दास समजतो पहा. कुणाला श्रेष्ठ कनिष्ठ पाहत नाही, उच्च नीच पाहत नाही. हा, मग असा जो व्यक्ती असतो सोन्याला सुद्धा दगडासारखं समजतो. म्हणजे काय की उलट त्या सगळ्या वस्तूंचा तो भगवत सेवेमध्ये उपयोग करतो. मग असा असा जो व्यक्ती आहे सगळीकडे समभावाने राहणारा, मग असा शुद्ध भक्त जो आहे त्याला म्हणजे हा शुद्ध भक्ताच्या म्हणजे जो स्तर असतो हा असा जो व्यक्ती बनतो तर त्याला ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाली असं म्हणायचं. म्हणजे काय की तो जो आहे तर विचलित न होता केवळ आणि केवळ कृष्ण चिंतन करून प्रत्येकामध्ये सुद्धा तो काय पाहतो तर भगवान जे आहेत तर त्यांना पाहतो. म्हणजे प्रत्येकामध्ये परमात्माला पाहतो. एकच परमात्मा सगळीकडे आहे असं पाहतो. आणि प्रत्येक मनुष्य जो आहे किंवा पशु पक्षी यांच्यामध्ये एकच आत्मतत्व आहे हा अशा पद्धतीने पाहतो. म्हणजे त्यांची शरीर योनी जरी भिन्न असतील तरी मग अशा स्तरावर विचार करणारा आणि सदैव समभावाने राहणारा म्हणजे आणि विचलित न होणारा असा जो असतो तो म्हणजे शुद्ध भक्त असतो. मग तो ब्रह्म स्तरावर जो आहे तो पोहोचलेला असतो. म्हणून ती अवस्था ब्रह्म भूत अवस्था असं म्हटलं. म्हणजे त्या एकदा स्तरावर तो त्या गेला तो तिथून पुन्हा त्याचं पतन होत नाही. आता पुढे जाऊ आपण. 55 नंबरचा श्लोक पुढची स्लाइड. हा, हा अत्यंत श्लोक महत्वाचा की ते भगवान यांना आपण कसं ओळखू शकतो तर त्याविषयी सांगितलंय. हम्म. भक्त्या माम अभिजानाति यावानश्चास्मि तत्त्वता ततो माम तत्त्वतो ज्ञाता ज्ञात्वा विशते तदनंतरम. म्हणजे काय की मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तिमय सेवेद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे तो केवळ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा भगवत धामात प्रवेश करू शकतो. म्हणजे पहा म्हणजे कुठलेही प्रकांड पांडित्य किंवा अशा मोठ्या मोठ्या भौतिक जगतातल्या पदव्यांनी आपल्याला भगवान यांना यथार्थपणे म्हणजे जसे भगवान आहेत तसे जाणता नाही येणार. कारण म्हणजे ह्या सगळ्याचा आणि अशा तर्कांचा अशा व्यक्तीने केलेला काही उपयोग नाही इकडे. म्हणजे अशा विश्वविद्यालयीन पदव्या काही उपयोगाच्या नाहीत. भगवान यांना शुष्क ज्ञानाद्वारे आपण नाही जाणू शकू किंवा भक्तांना तर भगवान यांच्याविषयी ज्ञान होणारच नाही. भगवान यांना जर जाणून घ्यायचं तर शुद्ध भगवान भक्तांच्या म्हणजे भगवानाचे शुद्ध भक्त असतात तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. अन्यथा भगवत तत्व गोपनीयच राहतं. आणि शुद्ध भक्तांच्या हृदयातून कृपा येते म्हणून आपल्याला कृष्ण मिळतात. कृष्ण कृपा मिळते. आणि कृष्णाची कृपा असते म्हणून आपल्या जीवनात शुद्ध भक्त येतात आणि शुद्ध भक्तांची कृपा होऊन आपल्याला कृष्ण भेटतात. तर असं हे सगळं आहे. म्हणजे कृष्ण आणि भक्त यांच्याद्वारेच आपल्याला म्हणजे हे सगळं अनुभव जे आहेत ते मिळू शकत असतात. म्हणून जे कृष्ण तत्व आहे तर ते जर जाणायचं असेल तर आपल्याला ब्रह्मभूत स्तरावर आपण जे आहे ते पोहोचणं आवश्यक आहे. मग आता लक्षात ठेवा की आपल्या हृदयामध्ये भक्ती असते फक्त त्याच्यावर कामाची आच्छादन असतात. आणि भगवान पण असतात भक्त पण असतात आणि भक्तिमय सेवा सगळ्यांचंच अस्तित्व आहे. मग आता खरी म्हणजे मुक्ती काय तर आपण प्रकृतीच्या तीन गुणातून मुक्त होणं म्हणजे काय शरीराच्या भावनेतून म्हणजे देहात्म बुद्धीतून मुक्त होणं पहा. मग आपण हा जो भेद आहे तर तो आध्यात्मिक जीवनामध्ये पण राहतो. म्हणजे काय इथं आपण समजून घेऊ की एखादा हिरव्या रंगाचा पक्षी आहे तो एखाद्या वृक्षावर कशासाठी बसलेला असतो तर त्याच्या त्या हिरव्या म्हणजे वृक्षाशी एकरूप होण्यासाठी नाही तर त्या वृक्षाची फळं चाखण्यासाठी. म्हणजेच काय की आपण भगवत धामाला गेल्यानंतर तिथं आपलं स्वतंत्र अस्तित्व असतं आपल्या आत्म्याचं. म्हणजे आणि त्याद्वारे तो भगवानांची सेवा करण्यात आनंद मानतो. म्हणजे असा आनंद चाखण्यात म्हणजे तो आनंद घेत असतो. म्हणजे आत्मा जो असतो शुद्ध आत्मा
त्याला एक स्वतंत्र अस्तित्व असतं आणि तो भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे भगवान यांना भक्ती योगाचे आचरण करूनच भगवान यांची म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करूनच तो भगवान यांना जाणू शकतो पहा. म्हणून भगवान यांची सेवा करणं ही आपली स्वरूप स्थिती आहे आणि म्हणून ही खरी वास्तविक मुक्ती आहे पहा. मग इथे चित्रात पहा म्हणजे जे वैकुंठाला भगवत धामाला पोहोचले ते भगवान यांचा देह त्यांना प्राप्त झालाय. मग भगवान यांची सेवा करण्यात ते आनंद घेतात. भगवान यांच्याशी एकरूप होणं उद्देश नाही तर भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवान यांना संतुष्ट करणं आणि स्वतः संतुष्ट होणं. तर हे जीवात्म्याचं उद्देश असतं म्हणजे जीवात्म्याची स्वरूप स्थिती आहे भगवानांची सेवा करणं मग त्यानुसार तो कर्म करतो. आता पुढे जाऊ आपण. हा 63 नंबरच्या श्लोकावर मत आहे. हरे कृष्ण. हा मग 63 नंबरच्या श्लोकावर. हा चेंज केलं एक वेळ होतं. हा. हा 63. हा आता भगवान काय सांगतात की याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितलंय आता याचा विचार पूर्ण कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर म्हणजे काय की ब्रह्मभूत ज्ञानाचं भगवान यांनी वर्णन केलंय. मग आता असा व्यक्ती की जो समभावात राहतो तो शोकही करत नाही आणि असं परम गोपनीय ज्ञान सगळं भगवान यांनी सांगितलंय म्हणजे त्याला हे सगळं ज्ञान जे आहे ते मिळालंय. आता तुझ्या इच्छेस येईल ते कर म्हणजे भगवान जे आहेत ते जीवाला त्यांनी औषिक स्वातंत्र्य दिले म्हणजे ते जीव म्हणजे ते जे आहेत तर ते आपल्या जीवनावस्थेची प्रगती जो आहे तो जीवात्मा करू शकतो म्हणजे तिथे भगवान जे आहेत तर ते पक्षपात करत नाहीत किंवा तिथे कुठलाही हस्तक्षेप पण ते करत नाहीत. म्हणजे काय की तुझ्या इच्छेप्रमाणे आता तू ते कर म्हणजे अर्जुनाला अंतर्यामी परमात्म्याला त्यानं शरण येणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करावं पण भगवान यांनी हे सगळं मार्गदर्शन केलं उपदेश केले पण त्यांनी काय सांगितलं तुझ्या इच्छेनुसार कर्म कर म्हणजे कृष्ण भावनाभावित जर आपण झालो तर कृष्ण भावनेची प्राप्ती करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. मग कृष्णांच्या संतुष्टीसाठी युद्ध करणं हेच अर्जुनाचं कर्तव्य आहे आणि त्यातच त्याचं हित आहे पहा. मग ह्यानुसार आपण कर्म करणं आवश्यक आहे. मग भगवान यांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच मार्ग आहे की श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी कोण आहेत तर गुरु जसं श्रीकृष्णांनी शिक्षा गुरु म्हणून अर्जुनांना मार्गदर्शन केलं तर तसं गुरुंकडून मार्गदर्शन करून आपण जर कर्म केलं तर निश्चितच आपण कृष्णांना संतुष्ट करू शकतो आणि म्हणून भगवान जे आहेत तर त्यांनी जे उपदेश आहेत तर ते महत्वाचे आहेत आपल्यासाठी म्हणजे आपण आचरणाच्या स्तरावर यांना जर आणलं आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण जर कर्म केलं तर निश्चितच आपण सर्व स्तरावर जे ते समाधान येऊ शकतो की जसं अर्जुनाने केलं. आता पुढे जाऊ आपण. हो त्याचे 65 नंबरचा श्लोक घेऊया. मग इथे आपण समजून घेऊ की भगवान काय सांगतात मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने क्षमा असावी मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. तर आता इथं आपण समजून घेऊ की सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. म्हणजे भगवान यांनी सांगितलेला हा महत्वाचा उपदेश आहे की मनुष्याने श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त होऊन त्यांचं चिंतन केलं पाहिजे श्रीकृष्णाच्या संतुष्टीसाठी कार्य केलं पाहिजे. मग आपण सदैव श्रीकृष्ण चिंतन करण्याची आपण दैनंदिनीच आखली पाहिजे सकाळपासून आपण रात्रीपर्यंत काय करू मग अशा पद्धतीने आपल्या जीवनाची घडी बसवली पाहिजे. मग जेव्हा अशा पद्धतीने आपण कर्म करू तेव्हा कृष्ण लोकांमध्ये आपल्याला स्थान मिळेल. म्हणजे अर्जुनाला हे म्हणजे इतकं गुह्य ज्ञान सर्वश्रेष्ठ गुह्य परम गुह्य ज्ञान का सांगतात होतं त्यांचा सखा होता मित्र होता आणि मग अर्जुनाच्या मार्गाचं आपण अनुसरण केलं तर निश्चितच आपण पण कृष्णांना प्रिय सखा होऊन जाऊ ना अर्जुनासारखे आणि म्हणून आपण काय करायचं अर्जुनाच्या चरणचिन्हांचं जे आहे ते अनुसरण करायचं अर्जुनाप्रमाणेच म्हणजे आपल्या सुद्धा जे आहेत म्हणजे जे भक्तीचे प्रयत्न आहेत त्याला पूर्णत्व कधी येईल आपण अर्जुनाने जसं अनुसरण केलं भगवानांच्या उपदेशांचं तसं आपण करणं अपेक्षित आहे म्हणून आपल्यासारख्या मनुष्याने काय करायचं भगवानांचं विभूषधारी श्याम सुंदर जे रूप आहे वेणू हातात असलेलं
केसामध्ये मयूरपंख असलेलं त्या रूपावर ध्यान करायचं. ब्रह्मसंहितेमध्ये सगळ्या वैदिक शास्त्रामध्ये ह्याच रूपावर एकाग्र करायला सांगितलंय. पहा सगळीकडे जिथे तिथे असाच उपदेश आहे. म्हणजे भगवानांच्या अन्य रूपावर आपलं ध्यान भटकता कामा नये किंवा मनुष्य जो आहे तो विष्णू नारायण राम असे म्हणजे अनेक रूपांमध्ये भगवानांना पाहतो. पण भक्तांनी अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावर म्हणजे श्याम सुंदर द्विभुजधारी रूपावरच मन केंद्रित करायला पाहिजे. मग हेच आपल्या भगवद्गीतेच्या ज्ञानाचं परम गोपनीय सार आहे. तेच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की भगवानांचं जे मूळ रूप आहे द्विभुजधारी, तर त्या रूपावर आपण जे आहे ते ध्यान केंद्रित केलं पाहिजे. त्याद्वारे आपण जशी अर्जुनाने कृपा प्राप्त केली तशी आपणही कृपा प्राप्त करू आणि आपण सुद्धा अर्जुनासारखे भगवानांचे सखा बनू. आता पुढे जाऊ आपण. पुढचा 66 नंबरचा श्लोक घेऊया. मग इथं काय सांगितलं, हा श्लोक ऑफ द डे आहे आपला. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून केवळ मला शरण आहे, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन, तू भयभीत होऊ नको. म्हणजे काय की भगवान यांनी सगळं ज्ञान दिलं अर्जुनाला. परमात्म्याचं ज्ञान दिलं, वर्णाश्रम पद्धतीचं ज्ञान दिलं, मग संन्यासाश्रमात कसं असावं हे सांगितलं. मग इंद्रियांचं म्हणजे संयमन कसं करायचं, मग ध्यानयोग कसा, कर्मयोग कसा, भक्तियोग कसा, सगळं सांगितलं. मग आता या सगळ्या प्रकारच्या धर्मांचं वर्णन केलं, म्हणजे जीवात्म्याचे जे धर्म आहेत त्याचं असे सगळे. तर मग त्यावेळेला अर्जुनाला त्यांनी काय सांगितलं की आतापर्यंत मी सांगितलं त्या सगळ्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ तुम्हाला शरण आलास तर तुझं सगळ्या पापांचं मुक्तता होईल, असं भगवान वचन देत आहेत. पहा आणि बिलकुल तू घाबरू नको. म्हणजे आपण पापापासून मुक्त होऊ मग भगवानांना शरण येऊ असं नाही करायची गरज. आपण आहे त्या स्थितीमध्ये भगवानांना जर शरण केलं तर निश्चितच आपण सर्व पापांपासून मुक्त होऊ. म्हणजे पापमुक्तीसाठी खडतर प्रयासांची बिलकुल आवश्यकता नाहीये. ते काय की अनुकूलस्य संकल्प प्रतिकूलस्य वर्जन, मग तिला अनुकूल गोष्टी करायच्या, प्रतिकूल त्यागायच्या. मग अशा पद्धतीने भगवान यांना प्रेमपूर्वक आपण श्रद्धेने जर शरण गेलो तर निश्चितच काय होईल, भगवान काय म्हणतात की तुझं तू सगळ्या पापापासून मुक्त होईल, बिलकुल तू घाबरू नकोस, म्हणजे तुझं संरक्षण करणारा तुझा मी आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर आपणही प्रयास केला तर निश्चितच भगवान यांची आपल्यावर कृपा होईल. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी. 68 नंबरच्या श्लोकावर येऊ. हा आता इथे काय सांगितलंय की हा महत्वाचा श्लोक सगळ्यात, की जो मनुष्य भक्तांना परम गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्तिमय सेवा प्राप्त होईल, अंततः तो माझ्याकडे परत येईल, त्यात मुळीच शंका नाही. म्हणजे काय की केवळ भक्तांमध्येच भगवद्गीतेची चर्चा आपण करावी. भक्तांना भगवद्गीता म्हणजे जे आहे तर ती समजू येईल, अभक्तांना नाही समजणार. मग श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला अभक्त आहेत ते स्वीकारतच नाहीत. म्हणजे भगवान यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकारत नाहीत आणि प्रत्यक्ष आज्ञा श्रीकृष्णांच्या हे अभक्त कधी मानतच नाहीत. आणि म्हणून श्रीकृष्णांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणून जे स्वीकार करतात तर त्यांनाच आपण भगवद्गीता सांगावी. आणि आता शुष्क जे ज्ञानाचा उहापोह करतात अशा व्यक्तींसाठी नाहीये ही भगवद्गीता, म्हणजे भक्तांसाठीच आहे. आणि म्हणून भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये जो प्रस्तुत करेल म्हणजे त्या प्रचार प्रसार करेल, असे प्रामाणिक प्रयत्न करेल प्रचार प्रसाराचे, त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो भक्तिमय जीवनात उन्नत होईल. मग अशा भक्ती सेवेद्वारे तो भगवंत धामाला परत जाईल. तसं श्रील प्रभुपादांनी केलं. वयाच्या म्हणजे ज्या वयामध्ये सगळेजण रिटायरमेंट प्लॅन आखतात, विश्रांती घेतात, अशा वयामध्ये म्हणजे 65व्या वर्षी ते अमेरिकेला गेले आणि तिथं कृष्ण भक्तीच्या विज्ञानाचा प्रचार प्रसार केला. मग असे जे भगवानांचे शुद्ध भक्त आहेत ते भगवानाला प्रिय असतात. पहा मग ते अशा कार्यामुळे स्वगृही परततात, भगवत धामाची प्राप्ती करतात. ह्याच्यावरून आपण श्रील प्रभुपादांच्या उदाहरणावरून आपण प्रेरणा घेऊ. आपण भगवानांचे विचार आणि उपदेशांचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला तर निश्चितच काय होतं की भक्तिमय प्रेममय सेवा होते. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढचा श्लोक घेऊ. हा मग आता त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणार नाही. म्हणजे जो भगवान यांच्या ज्ञानाचा उपदेशांचा आणि भगवान यांच्या भक्तीचा भक्तिमय प्रेममय सेवेचा प्रचार प्रसार करतो, मग त्याच्यापेक्षा अधिक कोणीही सेवक भगवान म्हणजे यांचा या जगामध्ये नाहीये.
आणि त्याच्यापेक्षा अधिक प्रिय सुद्धा कुणी होणार नाही. म्हणजे भगवान यांना प्रचार करणारा जो भक्त आहे, साधक आहे, तो प्रिय असतो पहा. म्हणजे प्रीचिंग करणारा, प्रीचिंग सर्व अर्थाने, म्हणजे प्रचार उपदेश म्हणजे सर्व अर्थाने, पुस्तकांच्या माध्यमातून, पुस्तक वितरण, प्रत्यक्ष शिकवणं, भक्तांना म्हणजे माहित नसलेल्या गोष्टी समजून देणं, विविध सेवा शिकवणं, अशा विविध प्रकारे प्रचार करू शकतो आपण. कृष्ण भक्तीचं विज्ञान पोहोचवू शकतो. कुणी जपाला प्रेरित करेल, कोणी पुस्तक वितरणाला म्हणजे करायला प्रेरित करेल, किंवा कुणाला पुस्तक घेण्यासाठी उद्युक्त करेल, कुणाला सेवेसाठी उद्युक्त करेल, तर कुणाकडून सेवा करून घेईल. म्हणजे विविध प्रकारे प्रचार होऊ शकतो. मग असा जो भक्त आहे तो भगवानांना प्रिय असतो बघा. आता पुढे जाऊ आपण पुढच्या श्लोकावर जाऊ. पुढच्या श्लोकावर. हा, मग तर भगवान काय म्हणतात की आता मी असं घोषित करतो की या पवित्र संवादाचे अध्ययन करणारा मनुष्य स्वतःच्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. मग हा सगळ्यात महत्वाचा श्लोक. म्हणजे आजपर्यंत आपण सगळ्यांनी जे ऐकलं तर त्यांच्यासाठी ही फलश्रुती आहे भगवद्गीतेची, की भगवान काय घोषित करतात की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचं म्हणजे अर्जुन आणि कृष्ण यांचे अध्ययन करतो, तो बुद्धीद्वारे भगवान यांचं पूजन करतो. म्हणजे आपण सगळ्यांनी 18 दिवस भगवान यांची काय केली, बुद्धीद्वारे पूजा केली. म्हणजे आपला हा म्हणजे एक प्रकारे हा यज्ञच बनला. आणि बुद्धीद्वारे पूजा म्हणजे काय, तर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा झाली पहा. मग त्यामुळे काय झालं, बुद्धीद्वारे जरी भगवानांची पूजा केली तरी ती आपली सेवा बनली पहा. म्हणजेच काय, भगवानाच्या संतुष्टीसाठी आपण केलेली ती सेवा बनली. मग अशा पद्धतीने भगवान यांची कृपा आपण प्राप्त करतो. मग आता पुढे जाऊ. हा म्हणतात पुढच्या श्लोकावर. हा, मग ते भगवान काय म्हणतात की जो मनुष्य श्रद्धेने द्वेष न करता श्रवण करतो आणि सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जे ते वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतात. आता तिथं अजून पुढची फलश्रुती सांगतायत इथं ना भगवान, की काय याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊ. बऱ्याचदा सामूहिकरित्या भक्त जे आहेत ते प्रवचन देत असतात. म्हणजे भगवद्गीता भक्तांसाठीच आहे, पण जिथं आस्तिक लोक असतात म्हणजे ते फार तर भक्ती उच्च स्तरावर जाऊन करत नसतील, पण त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या वरती विश्वास असतो, त्यांचा द्वेष न करणारे असतात ते, भगवान त्यांच्यावरची श्रद्धा पण असते अशा लोकांना. मग अशा लोकांनी जर प्रमाणित भगवत भक्तांकडून अशा म्हणजे अं, ऐकलं भगवद्गीता आहे तर त्यातले उपदेश ऐकले, ते श्रवण केले, तर काय होतं, ते त्वरित पापांपासून मुक्त होतात पहा. आणि पुण्यवान व्यक्ती वास करत असलेले ग्रहलोक म्हणजे उच्च लोक, ध्रुवलोक, जन, तप अशा ठिकाणी त्यांना म्हणजे ते स्थान मिळते. म्हणून आणि जे शुद्ध होण्यासाठी पण प्रयत्नशील नसतात, म्हणजे सहज गेलो प्रवचनाला आणि तिथे भगवत कथा ऐकली, भगवद्गीता ऐकली, भागवत ऐकला, असे जे असतात तर त्यांना केवळ श्रवण केल्यामुळे, म्हणजे त्यांना काही इच्छा नसते की शुद्ध व्हायची, पण श्रवण केल्यामुळे काय होतात, ते शुद्ध होतात आणि त्यांना पुण्यकर्माचं फळ प्राप्त होतं. म्हणजे असे भक्त सगळ्या पापापासून मुक्त होतात आणि त्यांना भगवत भक्त बनण्यासाठी भगवान अशा पद्धतीने एक संदेश देत असतात पहा. म्हणजे असे जे लोक आहेत तर ते उच्च लोकांपर्यंत जे आहेत तर ते म्हणजे जे स्थान प्राप्त करतात, म्हणजे भक्तपरायण असे जे असतात ते पुण्यवान असतात. आणि मग आता अशा लोकांना म्हणजे जे पूर्ण शुद्ध झालेले असतात त्यांना ध्रुव लोकाची प्राप्ती होते पहा. म्हणजे ध्रुव महाराज हे महान भगवत भक्त आहेत, मग तिथे त्यांना स्थान प्राप्त होतं. म्हणजे ही दुसरी फलश्रुती आहे भगवद्गीतेची. आता पुढे जाऊ आपण म्हणजे पुढच्या साईडवर. हा, आता अर्जुन काय म्हणाला, हे कृष्ण हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झालाय आणि तुमच्या कृपेने माझी स्मृती मला पुन्हा प्राप्त झाली. मी आता दृढ निश्चय झालो, संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास सिद्ध आहे. म्हणजे काय, की आता अर्जुनाची योगमायाने स्थिती बनवली होती. मग आता त्यानुसार त्यांनी मार्गदर्शन केलं अर्जुनांना. आणि आता अर्जुन काय म्हणतोय की आता मोह नष्ट झालाय. म्हणजे काय, की आपण आत्मा आहोत, म्हणजे जीवात्मा आहोत, भगवानाचा सेवक आहे आणि आपली जी म्हणजे आपलं जे कर्तव्य आहे ते भगवानांची सेवा करणं, भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा पद्धतीनं जेव्हा म्हणजे अर्जुन जो आहे तो भगवानांच्या संतुष्टीसाठी युद्ध लढण्यासाठी म्हणजे आता तो निर्णय घेतो. म्हणजे तो काय म्हणतो की मी आता सगळा मोह जो आहे तो माझा नष्ट झालाय, माझी स्मृती परत आली आणि मी दृढ निश्चय झालोय. म्हणजे काय, की आपलं कर्तव्य काय क्षत्रिय म्हणून की आपण युद्ध केलं पाहिजे. मग अशा पद्धतीनं जेव्हा अर्जुन आपले जे भाव आहेत ते व्यक्त करतो, तर त्यातून आपण काय समजून घ्यायचं की आपण म्हणजे
आपण मायेचा भक्त नव्हता, भगवानाचा भक्त बनला पाहिजे. आणि भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन जसा मोहमुक्त झाला, तर तशाच पद्धतीने आपण भगवानांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे भगवद्गीतेचं अध्ययन करून श्रीकृष्णांना शरण गेलं पाहिजे. मग तेव्हा आपण सुद्धा जसं अर्जुनाने भगवानांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी पुन्हा धनुष्यबाण उचललं आणि शस्त्रास्त्र धारण केली, युद्ध केलं आणि त्यात विजयी झाला. तर अशाच पद्धतीने आपण मायेविरुद्ध युद्ध करण्यासाठी जे आहे ते गुरूंच्या आश्रयाखाली येणं आवश्यक आहे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या. आणि त्यानुसार आपण भगवत चरणांची प्राप्ती करू शकतो. पहा, आता पुढे जाऊ आपण. माताजी पुढचा श्लोक घेऊ आपण. आता या श्लोकामध्ये जे आहेत तर ते हे 3 श्लोक आहेत. तर संजय काय म्हणतात ते आपण समजून घेऊ. की संजय म्हणाले, याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुन या 2 महात्म्यांचा संवाद मी ऐकला आणि हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. म्हणजे काय की संजयला ही संधी मिळाली होती व्यासदेवांच्या कृपेमुळे, आणि त्यामुळे युद्ध भूमीचा सारांश त्यांनी बघून सांगितला आणि तो इतका अद्भुत होता म्हणजे की त्यामुळं म्हणजे असा अद्भुत संवाद पुन्हाही घडणार नाही आणि आधीही घडला नव्हता. आणि म्हणून भगवान आहे तर त्यांनी सगळंच ज्ञान आपल्या शक्तीविषयी, स्वतःविषयी सगळंच ज्ञान अर्जुनाला दिलं होतं. आणि म्हणून अर्जुनाच्या चरणचिन्हांचं तर आपण अनुसरण करायला पाहिजे, तर आपण सुखी होऊ, हे संजयला कळून चुकलंय. आणि म्हणून जे आहे ते तो काय म्हणतो की जिथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तर तिथे तिथे विजय आहे, असं तो निष्कर्ष काढतो. आता इकडे 75व्या श्लोकामध्ये काय म्हणतो म्हणजे की योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे परम ज्ञान प्रदान करीत असताना केवळ व्यासकृपेनेच, म्हणजे संजय हे म्हणतात की व्यासकृपेनेच केवळ मी साक्षात श्रीकृष्णांच्या मुखातून हा परम गोपनीय योग ऐकला. म्हणजे हे जे भक्ती योग किंवा ज्ञानयोग, कर्मयोग, हे सगळं ज्ञान जे आहे म्हणजे भगवान यांच्याशी कसं जोडलं जाऊ, हे जे ज्ञान आहे तर हे कुणी मिळवलं तर अर्जुनाने मिळवलं. आणि हे ज्ञान मिळवत असताना हे सगळं भगवानांच्या श्रीमुखातून प्रत्यक्ष कोणी ऐकलं तर संजयने. आणि म्हणून जे आहे तर ते अत्यंत गोपनीय असं ज्ञान आहे, परमगुह्य असं ज्ञान आहे. आणि ते आपल्याला जे आहे ते गुरु शिष्य परंपरेमुळं त्याचा लाभ काय तर म्हणून ज्यांना हे श्रवण करायला मिळालंय. मग गुरु शिष्य परंपरेमध्ये जो मनुष्य नाही तर त्याचं श्रवण नेहमी अपूर्णच राहतं. आणि म्हणून ह्या तिन्ही म्हणजे योगांचं ज्ञान, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, हे सगळं योग्य पद्धतीने भगवद्गीतेमध्ये वर्णन केलंय. आणि म्हणून श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्याइतपत अर्जुन भाग्यवान होता, पण व्यासांच्या कृपेमुळे संजयलाही मिळालं. आणि म्हणून जे आहे तर आपण जे आहे ते गुरूंचं आपल्या जीवनातलं महत्व समजून घेतलं पाहिजे. म्हणजे व्यासांच्या कृपेमुळं संजय म्हणजे संजय आहेत तर त्यांना एवढं दिव्य ज्ञान प्राप्त झालं. मग आपण त्याच गुरु शिष्य परंपरेमध्ये आहोत पहा. मग अशा पद्धतीचं आपण ह्या भगवद्गीतेचं ज्ञान आपण जर घेतलं तर निश्चितच आपण पण त्याचा म्हणजे लाभ जो आहे तो मिळवू शकू पहा. आणि म्हणून व्यासपूजा केली जाते, व्यास पौर्णिमा, व्यासासन जे आहे तर ते जे आहे ते उत्तम वक्त्याला दिलं जातं. म्हणजे आध्यात्मिक गुरूंचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व आहे ते आपल्याला यामधून लक्षात येईल. आता 76 श्लोक आहे तर तिथे काय म्हटलं जातं की हे राजन श्रीकृष्ण, म्हणजे संजय म्हणतात की हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा अद्भुत आणि पवित्र संवादाचं वारंवार स्मरण होऊन मला प्रत्यक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. म्हणजे हा इतका उत्तम संवाद होता, असा दिव्य होता, त्याचा वारंवार संवाद होणार तो प्रत्यक्ष ऐकायला मिळालं, म्हणजे किती आनंदाची स्थिती असेल बा संजयांची. आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून संवाद जर ऐकायला मिळाला तर आपल्याला परिपूर्ण कृष्ण भावना जी आहे ती प्राप्त होईल. म्हणजे कृष्ण प्रेमामध्ये उपस्थित हो, मग त्यामुळे तो हर्ष संजयना झालेला. आणि मग कृष्ण भावनेच्या प्रभावामुळे मनुष्य काय होतं, अधिक अधिक जो आहे तो उन्नत होत असतो. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की अल्प काळासाठी नव्हे, म्हणजे तात्पुरती इंद्रिय तृप्ती करून, तर क्षणोक्षणी आपला म्हणजे आपल्याला कसा हर्ष प्राप्त होईल यासाठी भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून प्रत्येक मिळालेला मिनिट सेकंद जो आहे तो भगवत सेवेमध्ये जर आपण आणण्याचा प्रयत्न केला तर निश्चित काय होईल, आपल्यावर कृष्णांची कृपा होईल आणि संजय सारखा आनंद आपण कृष्ण प्रेमामध्ये भगवत कृपेमध्ये स्थित होऊन प्राप्त करू शकतो. आता आपण पुढच्या शेवटचे 2 श्लोक उरलेत तर ते आपण पूर्ण करू. हा मग त्याचे पुढच्या श्लोकावर येऊ.
मग हे राजन, भगवान श्रीकृष्णाचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिक अधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. म्हणजे ही जी दिव्य आनंदाची स्थिती आहे ती अशी आहे पहा, म्हणून आपला आनंद प्रकट करतोय. हम्म. तो संजय आहे, तर संजय काय म्हणतात की पुन्हा पुन्हा अद्भुत, म्हणजे त्यांच्या संवादाचं स्मरण करून किंवा त्यांचं अद्भुत रूप, म्हणजे त्यांनी सगळीच रूपं पाहिली होती. विश्वरूप पाहिलं होतं, त्यानंतर चतुर्भुज रूप पाहिलं होतं आणि द्विभुजधारी भगवान यांचं रूप पाहिलं होतं. म्हणजे सगळी रूप महान जे त्यांचे गुरु आहेत व्यास मुनी, यांच्या कृपेमुळेच हे सगळी रूप त्यांना पाहायला मिळाली होती. आणि म्हणून ते आहेत, तर ते संजय जे आहेत तर ते आपला भाव प्रकट करतात आणि अत्यंत आनंदी होत आहेत त्या अद्भुत रूपांचं स्मरण करून पुन्हा पुन्हा आनंद होतात. म्हणजे भगवान जे आहेत ते कसे तितके आकर्षित आहेत, कर्षेती ती कृष्णा, आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा आनंदित होत आहेत. म्हणजे जेव्हा भगवानांचं दर्शन, त्यांचे उपदेश आणि सगळी रूप पाहायला मिळाली, मग कृष्ण प्रेमामध्ये स्थित व्हायचं असं फक्त राहील का? बिलकुल नाही. मग त्याद्वारे ते, म्हणजे त्या भावाद्वारे ते आपला जो हर्ष आहे तो व्यक्त करतायत. मग तो पुढे जाऊ आपण, थांबते पुढच्या स्लाइड वर. हा. हा, मग आता ही स्लाइड आपण समजून घेऊ. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो युद्धे तिर्मतिर्मम. म्हणजे जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे तिथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. म्हणजे भगवद्गीता जी आहे तिथे आपण पाहिलं होतं की धृतराष्ट्राच्या प्रश्नाने सुरुवात झाली पहिल्या. आणि भीष्म, द्रोण, कर्ण हे सगळे महान योद्ध्यांच्यामुळे आपलं पुत्र दुर्योधनाला विजय मिळेल असं त्यांना वाटत होतं. आणि आपल्या पक्षाला विजय मिळेल असं दुर्योधनाला वाटत होतं. पण खरी परिस्थिती जेव्हा संजयने सांगितली तेव्हा संजय काय म्हणाले की तुम्ही विजयाची आशा करतात, पण जिथं श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तिथंच सद्भाग्य आहे आणि तिथेच विजय होईल. म्हणजे धृतराष्ट्राला आता आपल्या पक्षाचा विजय होणार नाही हे सांगायचा संजय प्रयत्न करतात. म्हणजे अर्जुनाच्या पक्षाचा विजय निश्चित आहे, कारण तिथे कृष्ण उपस्थित आहेत. म्हणजे कृष्णाने अर्जुनाचं सारथ्य स्वीकारलं, हेच ऐश्वर्याचं प्रतीक आहे पहा. मग भगवान हे षडैश्वर्याने युक्त आहेत. आणि त्यापैकी एक वैराग्य पण आहे. म्हणजे वैराग्याचे स्वामी सुद्धा भगवान आहेत. मग युद्ध आहे ते दुर्योधन आणि युधिष्ठिरामध्ये झालं. युधिष्ठिराच्या वतीने अर्जुन लढत होते. मग आता युधिष्ठिराचाच विजय होणार आहे आणि जगावरती युधिष्ठिराचं राज्य जे आहे ते प्रस्थापित होईल, हा युद्धाचा निर्णय असेल असं संजयने आता भविष्यवाणी सांगून टाकली ह्यांना, धृतराष्ट्रांना. आणि मग अशा युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यानंतर या राज्याची अधिक भरभराट होईल. कारण असा युधिष्ठिर हा कसा होता, असा पुण्यवान होता, धर्मनिष्ठ होता, धर्माचरणी होता आणि अत्यंत सदाचारी होता. म्हणजे त्याने आपल्या आयुष्यात कधी असत्य आचरणच केलं नव्हतं. ह्यावरून जे ते आपल्याला लक्षात येईल पहा की हा जो संवाद आहे युद्धभूमीवर घडलेला अत्यंत महान संवाद आहे. असा आधीही घडेल नाही आणि आतापर्यंतही घडला नाहीये. मग ही केवळ दोन मित्रांमधील चर्चा नाहीये. अल्पबुद्धी लोकांना असं वाटतं की दोन मित्रांमधली चर्चा आहे आणि मग भगवद्गीता म्हणजे काही प्रमाणित शास्त्र असू शकत नाही. आणि मग असा पण विचार करतात, असे पण अल्पबुद्धी लोक प्रश्न विचारतात की अर्जुनाला युद्ध करायला श्रीकृष्णाने का बरं उद्युक्त केलं? हे युद्ध म्हणजे अनैतिक आहे म्हणजे असं म्हणतात. पण खरं तर भगवद्गीता हाच सर्वश्रेष्ठ अनैतिक, म्हणजे आपण समजून घेऊ की सर्वश्रेष्ठ असा नैतिक जो आहे, तर नैतिक जीवनाचा किंवा नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश जो आहे तो भगवद्गीतेमध्ये सांगितलाय. आणि ही सर्वश्रेष्ठ नैतिकता म्हणजे काय? मन्मना भव मद्भक्तो. म्हणजे काय, मनुष्यानं कृष्ण भक्त झालं पाहिजे, म्हणजे कृष्णाला शरण झालं गेलं पाहिजे. मग हेच सगळ्या धर्मांचं सार आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं म्हणतात भगवान. म्हणजे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ धर्म काय आहे जीवात्म्यासाठी? भगवान यांना शरण जाणं. आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग काय आहे? की आपलं शुद्धीकरण करण्यासाठी, उन्नत होण्यासाठी भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा करणं. मग हाच गीतेमधील शेवटचा उपदेश किंवा धर्म आणि नैतिकतेचा हा अंतिम उद्देश आहे, ते म्हणजे श्रीकृष्णांना आपण शरण जाणं. आणि मग 18व्या अध्यायामध्ये हेच सांगितले की आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपल्याला उन्नत व्हायचं असेल तर श्रीकृष्णांना शरण जाणं हेच आपल्या जीवनात म्हणजे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीने जर भक्तिमय प्रेममय सेवा केली भगवान यांची, तर तो निश्चितच काय होईल, तर यशस्वी होईल. म्हणजेच काय, कृष्ण भावनामय भक्ती सेवेद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणं हेच 18व्या अध्यायाचं सार आहे की ते आपल्या संपूर्ण मानवी जीवनासाठी एक उच्च ध्येय असणं आवश्यक आहे. मग हा भगवद्गीतेचा संदेश आहे पहा. कृष्णांना शरण जा, कृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करा आणि त्याद्वारे भगवान यांचं प्रेम आहे तर त्याची प्राप्ती करा.
म्हणजे काय की अंतर्यामी परमात्मा भगवानच आहेत. म्हणजे ते 3 रूपामध्ये आपण अनुभूती पाहतो, ब्रह्मन, परमात्मा आणि भगवान म्हणजे जे आहेत ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान. तर या अनुभूती ज्या आहेत तर त्या आपल्याला केवळ भक्तिमय प्रेममय सेवेद्वारेच येतील आणि आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आपण उन्नत होऊ. आणि म्हणून इथं आपण समजून घेऊ की जीवात्मा हा स्वरूप स्थिती त्याची विशुद्धच आहे, पण परमात्मा जो आहे तर त्याच्या आज्ञेने तो कार्य करत असतो. मग जेव्हा म्हणजे श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांची कृपा मिळेल. मग श्रीकृष्ण जे सूर्यासारखे आहेत आणि आपण जे कसे आहोत तर त्यांचा एक कण आहोत, म्हणजे चितकण आहोत पहा. मग अशा पद्धतीने म्हणजे भगवान यांचे म्हणजे जे उपदेश आहेत ते इतके शक्तिशाली आहेत की सूर्य जसा म्हणजे जिथे प्रकाश टाकतो तिथला अंधकार म्हणजे अज्ञान नष्ट होऊन ज्ञान प्राप्त होतं आणि तो मनुष्य जो आहे तो यशस्वी होतो असं दिव्य ज्ञानाप्रत उन्नत होऊन. मग म्हणजे अशाच ज्ञानाची प्राप्ती करणं, दिव्य ज्ञानाची प्राप्ती करणं आणि त्याद्वारे ते प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते आचरणात आणणं म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा करणं हेच भगवद्गीतेचं उद्देश आहे किंवा हाच भगवद्गीतेतला अंतिम संदेश आहे की भगवानांना शरण जा आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करा. इथे आपला जे आहे ते भगवद्गीतेचा 18वा अध्याय पूर्ण झाला. आपण कोणाला काही शंका असेल तर विचारू. हरे कृष्ण. हा मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया आपण. तो श्लोक घेऊया 18.66 आणि मग थांबू आपण. कृता माता जी आप रिकॉर्डिंग स्टॉप कर सकते हो. हरे कृष्ण.